Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. Last week जो येणं अपेक्षित होतं तो last week आला नाही for a simple reason because this was a commemorative issue. So आणि all that it goes about commemorating is the life and times of Karunanidhi. आता that is very strange as to the frontline should commemorate it, but the frontline has done that. म्हणजे frontlineनी ह्याच्या आधी असे कॉमेमोरेटिव्ह इश्यूज कधीच काढलेले नाही आहेत. ऑफकोर्स फ्रंटलाईन स्टार्टेड पब्लिशिंग इन द 1980s, त्याच्यामुळे द फ्रंटलाईन कुड नेवर हॅव पब्लिश्ड व्हेन अण्णादुराई डाईड अँड दॅट वॉज व्हेरी नॉर्मल अँड नॅचरल. फ्रंटलाईननी पेरियारच्या बाबतीत देखील काही केलेलं नाही आहे. MGR, Jayalalitha, none. This is the first time that they have commemorated somebody from the DMK movement by putting in a whole issue altogether. Some of those articles are really interesting and important for a simple reason, because when you live for 100 years, almost 100 years, jaise Karunanidhi lived, it's not just when your death is commemorated, it's not just about you, it's also about the times in which you have lived. आणि तसं असल्या कारणाने they provide you some very interesting insights into this almost last century that went by as far as Tamil Nadu is concerned. कि ये किस चीज़ से बना था, कौन कौन सी चीज़ें थी जो अहम और ज़रूरी थी. Of course, given the fact you are talking about somebody who is now dead and gone, so तो एक ज्याला आपण म्हणतो a sense of inevitable, a sense of slight triumphalism की हे झालं आणि हे केलं गेलं. आणि त्याच्यामुळे त्याच्यातल्या अनेक आर्टिकल्समध्ये ह्याच्यातली प्रत्येक गोष्ट करताना काय काय प्रकारच्या अडचणींना तुम्हाला समोर जायला लागलेलं आहे आणि काय काय प्रकारचे इश्यूज त्या वेळेला आलेले आहेत, यू हार्डली गेट एनी पर्स्पेक्टिव्ह ऑन इट. मोस्ट ऑफ द आर्टिकल्स आर व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड की द व्हेरी फॅक्ट की यू आर रायटिंग अबाउट करुणानिधी, इट्स लाईक द व्हेरी प्रेझेन्स ऑफ करुणानिधी वॉज ऑलमोस्ट एकदम ऐसा इम्पॉर्टंट टू सी टू इट दॅट मोस्ट ऑफ दिस सक्सीडेड. मग ते लँड रिफॉर्म्सशी रिलेटेड इश्यूज असोत, ते एज्युकेशनशी रिलेटेड इश्यूज असोत, ते ज्याला नंतर पॉप्युलिस्ट प्रोग्राम्स ऑफ द तामिळनाडू गव्हर्नमेंट असं म्हटलं गेलं त्याच्याशी रिलेटेड इश्यूज असोत, तो या सगळ्याच्या बाबतीत त्याचा सेंटरपीस करुणानिधी असल्या कारणाने यू नॉर्मली गेट दॅट सेन्स दॅट दिस इज अबाउट करुणानिधी अँड दॅट्स द एंड ऑफ द स्टोरी, की करुणानिधीज प्रेझेन्स वॉज ऑल दॅट वॉज नीडेड. सो एक जो सेन्स तुम्हाला येतो इफ यू गो थ्रू मोस्ट ऑफ दोज आर्टिकल्स इट्स दॅट की काही फारशी कशाचीच गरज नव्हती, जस्ट दॅट करुणानिधी वॉज प्रेझेंट वॉज मोर दॅन एनफ. पण मोस्ट ऑफ दोज आर्टिकल्स आर व्हेरी इंटरेस्टिंग इन टर्म्स ऑफ दॅट एंटायर सेंचुरी दॅट वेंट बाय that created two things. One is this sense of being Tamil, being Dravidian, and second is this phenomenal moment as far as Indian politics itself is concerned. Had it not been for what Tamil Nadu did and had it not been for what the Dravidians did in Tamil Nadu, India possibly would never have had got to bother with this idea of being a federal polity. So हा federal polity नावाचा जो काही एक element आहे, like why is it that we are talking about federalism? Why is federalism so important? For a simple reason, कारण the constitution nowhere mentions federalism. So constitutional compact जो है वो federalism का नहीं है, और फिर भी working of polity जो है वो purely federal है. So how did we achieve that sort of situation की जिथं कॉन्स्टिट्यूशन तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचं फेडरलिझम बंधनकारक करत नाही, किंवा कॉन्स्टिट्यूशनमध्ये फेडरलिझमला कसलीच स्पेस नाही आहे. आणि असं असून देखील जर इफ देर इज वन वे बाय विच यू कॅन लुक ॲट द प्रेझेंट इंडियन पॉलिटी, आणि जर तुम्हाला विचारलं की बाबा व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ इट, द वन थिंग दॅट विल ऑलवेज स्टँड आउट इज द फर्स्ट मेन्शन दॅट वुड बी मेड इज इट्स अ फेडरल पॉलिटी. ओके, आणि ती फेडरल पॉलिटी करण्यामध्ये जर कुणाची सगळ्यात महत्त्वाची भूमिका असेल तर इट वॉज तामिळनाडू, अँड मोस्ट इम्पॉर्टंटली इट वर द द्रविडियन्स. मतलब so long as Tamil Nadu stayed within that ambit of the Congress, which was for a very short period of time. In 1967 च्या elections मध्ये the Dravidians would be first swept into power, and since 1967 till date a national political party has never come anywhere close to achieving and attaining power in Tamil Nadu. So तसं असल्या कारणाने you have almost lived for 50 years after that, but except for the first 20 years, तर ती जी पहिली 20 वर्ष आहेत ना, त्या 20 वर्षांमध्ये असं काहीच नाही आहे की याच्याकडे बघून तुम्ही असं म्हणू शकता की दिस वॉज गोइंग टू बी तामिळनाडूज चॅलेंज ॲज फार ॲज द इंडियन कॉन्स्टिट्यूशनल कॉम्पॅक्ट इज कन्सर्न, अँड दिस इज हाऊ दे वर लुकिंग ॲट शेपिंग द पॉलिटी. सो तसं कुठंच नाही आहे, काहीच नाही आहे. पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे की तिथं ऐकू येत नाही आहे.
पण त्याच्यानंतर जे काही चालू झालं, दॅट इज व्हॉट इज रिस्पॉन्सिबल फॉर शेपिंग द पॉलिटी इन टू अ फेडरल पॉलिटी. ओके, आता वी कॅन कीप ऑन डिबेटिंग अबाउट दिस टिल किंगडम कम की इज फेडरलिझम गुड ऑर बॅड फॉर इंडिया, की ते चांगलं आहे, ते वाईट आहे, ते असायला पाहिजे, ते नसायला पाहिजे. तो याच्याबद्दल तुम्हाला जेवढी चर्चा करता येईल तेवढी तुम्ही करत बसा, त्यांनी काही फारसा फरक पडत नाही. त्यांना जे काही अचीव आणि अटेन करायचं होतं, दे हॅव ऑलरेडी डन दॅट. अँड येट रिमार्केबली इनफ दिस पॉइंट दॅट in some way or the other turning society into a malleable project as a Dravidians were. Is that enough? Okay. So ठीक आहे. सो त्यांच्या केसमध्ये हा फक्त पॉलिटिक्सचा प्रोग्राम कधीच नव्हता की दॅट वी हॅव गॉट टू कॉन्टेस्ट इलेक्शंस, विन इलेक्शंस, गेट इन टू पावर एंड रन द गवर्नमेंट. ये कभी भी इतना लिमिटेड नहीं था. फॉर देम दिस वॉज ऑलवेज अ प्रोग्राम ऑफ सोशल ट्रांसफॉर्मेशन, कि जोपर्यंत इट डजंट मॅनेज टू क्रिएट एन इम्पॅक्ट ॲट दॅट सोशल लेवल, देर इज नो रिझन वाय दे वर इंटरेस्टेड इन दिस एंटायर थिंग दॅट इज कॉल्ड एज अटेनिंग पावर, गेनिंग पावर अँड सक्सीडिंग इन इट. त्यांच्यासाठी इट वॉज ऑलवेज अ डिफरंट स्टोरी, व्हेरी डिफरंट सॉर्ट ऑफ अ स्टोरी ऑल टुगेदर. आणि तरी पण नाव वेन यू लुक ॲट इट, यू सॉर्ट ऑफ स्टार्ट गेटिंग दॅट फील, दॅट सेंस, दॅट इम्पल्स कि somehow or the other it has lived its course. ये अब पूरी तरह से inadequate बन चुका है and this can no longer work in the same way in which it was working at that point of time. The one thing that it needed, can you just push that door dear? मैं ज्यावेळेला तुम्ही त्या लेवलला एक नॅशनलिझम पॉझिट करता, तर नॅचरल नियम जे आहेत ऑफ द गेम इज दॅट सॉर्ट ऑफ नॅशनलिझम शुड टेक यू टू अ नेशन स्टेट. And if it is not taking you to a nation state, then automatically it is going to create those very significant questions ki why is it that we are living with that sort of nationalism. So if you say that Dravidian nationalism एक अलग sense of nation है, एक अलग idea of nation है. Of course, there was a time when I had talked about it, I think last year का त्याच्या आधीच्या वर्षी, की बाबा exactly what do the Dravidians mean when they say that we are a different nation altogether. पण ज्यावेळेला 60s मध्ये 60 to 63 मध्ये they finally gave up on this idea that we want to establish a separate state. Till the early 60s they had an idea that we want to establish a separate state, की आम्हाला भारताशी काही एक देणं घेणं नाहीये आणि आम्हाला लॉंग टर्म मध्ये काय करायचंय तर आपल्याला एक स्वतंत्र राष्ट्रराज्य निर्माण करायचं. 60s मध्ये they gave up on this. 5 years after that they contested elections, they came into power and since then they have been a part of this entire process of power. तर त्याच टाईपच्या नॅशनलिझमचं जे एक उद्देश असतं, जे एक ऑब्जेक्टिव्ह असतं, ते परमनंटली असं असतं की बाबा वी हॅव गॉट टू मूव्ह टुवर्ड्स अ नेशन स्टेट. आता द नेशन स्टेट प्रोग्राम हॅज इटसेल्फ बीन गिवन अप अँड दिस हॅज बीन गिवन अप फॉर ऑलमोस्ट 5 decades अँड मोर. तर मग व्हॉट इज दॅट नॅशनलिझम नाव डुईंग, व्हॉट डज इट अंडरपिन? तर मग व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ सेईंग दॅट आम्ही द्राविडियन्स आहोत किंवा वी बिलॉंग टू समथिंग दॅट इज कॉल्ड एज अ द्राविडियन नेशन. आता त्या प्रकारच्या फॉर्म्युलेशनचं एक्झॅक्ट मिनिंग, त्याचे एक्झॅक्ट ऑब्जेक्टिव्ह राहतात तर काय राहतात. आणि त्याच्यामुळे कुठंतरी यू नाव गेट दॅट सेन्स दॅट द ओनली थिंग दॅट कॅन बी नॅचरली डन विथ इट इज फॉर द लीडरशिप दॅट कन्सीव्ड ऑफ इट इन द 1950s and 60s शुड पास अवे एंड दैट इज व्हाट इज नाउ हैपनिंग. कि अंटिल एंड अनलेस ये लोग गुजर नहीं जाते हैं तब तक ये जो आइडिया है, ये आइडिया एक तरह से गिव अप नहीं किया जाएगा. एंड वंस दे स्टार्ट पासिंग, एज करुणानिधि इज ऑलमोस्ट द लास्ट ऑफ द जायंट्स हु इज लेफ्ट. आता there is nobody else from that original party which was established in the 1950s की ज्याच्याकडे बघून तुम्ही असं म्हणू शकता की बाबा this is where we now repose our hope. आता everyone is sort of dead and gone. So now this gives them a new sort of footing in terms of how do you perspectivize about it and how do you look at the relationship between Tamil Nadu and the Indian Union. At the same time, how do you look at this entire business of federalism? Okay. So we are living in interesting times. Nobody wants to deny it. But somehow or the other those articles make you feel कि उसमें कुछ ज़्यादा हो सकता था, जो उसमें डेफिनेटली नहीं है. मैं एका बाजूला ते तुम्हाला अनेक प्रकारच्या इंटरेस्टिंग गोष्टींची माहिती देतात, जे especially for the newer generations are completely different because we just don't have any idea that these types of things are things which were once upon a time done. दुसऱ्या बाजूला as I said they are good in terms of placing Karunanidhi right at the center of things. पण तिसऱ्या बाजूला for anybody who knows something about it, the first problem that they leave you with is कि ये शायद थोड़ा और हो सकता था. But of course, given the fact कि this has come in the same week when the person that you're talking about is dead,
तो जो काही एक अजब नियम असतो त्याच्यानुसार मेलेल्या माणसाबद्दल कधीच वाईट बोलायचं नसतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आत्ताच्या घडीला तसं काही फारसं हे नाही आहे. याच्यामध्ये ज्याला म्हणू शकतो क्रिटिकल अनालिसिस ऑफ करुणानिधीज टेन्योर इन पार किंवा क्रिटिकल अनालिसिस ऑफ करुणानिधीज करियर इटसेल्फ एज अ पॉलिटिशियन. तो आई थिंक दैट वुड वेट फॉर सम मोर टाइम और उसके बाद वो शायद शुरू हो जाएगा, पर फिलहाल तो उसमें वैसे कुछ है नहीं. आणि ऑफकोर्स मोस्ट ऑफ द थिंग्स विच आई डिड ले ऑन द टेबल इन द लेक्चर बिफोर द लास्ट वन इज वॉट इज देअर, आणि त्याच्या पलीकडे फारसं त्याच्यामध्ये काहीच इज नॉट वॉट यू कॅन पर्स्पेक्टिवाइज ऑन, एटलीस्ट ॲट माय एंड. So if any one of you has gone through it and if any one of you has found anything interesting, we might as well talk about it. But at least at my end, other than a grand adulation for Karunanidhi, there is not much in it. त्याच्यामुळे I'm not going to bother my head with it, and we would possibly wait for some different times altogether. की याच्यामध्ये त्याचं एक साधारणपणे चांगलं ॲनालिसिस करता येईल की याच्यामध्ये एक्झॅक्टली काय काय प्रकारचे प्रॉब्लेम्स होते. म्हणजे जोपर्यंत ते प्रॉब्लेम्स तुम्ही आयडेंटिफाय करू शकत नाही तोपर्यंत न्यू पॉलिटिक्स इज नॉट पॉसिबल. आणि आत्ताच्या घडीला तरी ॲज फार एज द्रविडियन्स आर कन्सर्न इट्स कॅरिंग ऑन विथ वॉट यू हॅव डन टिल डेट. नो बडी इज थिंकिंग इन टर्म्स ऑफ की इसमें नया करने की क्या जरूरत है. म्हणजे तो जो जुना प्रोग्राम आहे तोच जसा आहे तसा आपल्याला पुढं चालवत ठेवायचा आहे. हाय लेवल ऑफ पॉप्युलिझम, a very high level of the state intervening in practically every aspect of life, that comes with populism. Tamil Nadu possibly is the only state in India where the government pays a lot of attention to cable television delivery services. भारतात कुठल्याही राज्य सरकारला इतकी काळजी नसते की सिग्नल येतोय का नाही येतोय जेवढा तामिळनाडू सरकारला असते. सो त्या अर्थाने दे कीप ऑन इंटरव्हिनिंग इन द लाईफ्स ऑफ देअर पीपल ॲट अ व्हेरी इमिजिएट अँड इम्पॅक्टफुल सॉर्ट ऑफ लेवल. The third thing is reservations, की जे करुणानिधी वॉज लुकिंग ॲट राईट टिल दी एंड ऑफ हिज लाईफ, की अजूनही जे सेक्शन्स ऑफ सोसायटी हे वंचित आहेत आणि ज्यांना अजूनही त्या अर्थाने कसल्याही प्रकारची मदत झालेली नाही आहे, तो त्या सेक्शन्स ऑफ सोसायटीसाठी हाऊ कॅन यू प्लॅन इन टर्म्स ऑफ रेझर्वेशन्स. आणि ऑफकोर्स त्यांच्याकडे बघून खास करके इन प्लेसेस लाईक महाराष्ट्र लोकांना खूप वाटतं की बाबा वाय आर वी नॉट डुईंग समथिंग लाईक दॅट. Whereas people forget this very simple basic fact of life, the Tamil Nadu government stays very strongly invested as far as public level employment is concerned. म्हणजे तामिळनाडूचा जो पब्लिक इन्वेस्टमेंट का रेशियो है is much higher as compared to say for example a state like Maharashtra. If you look at Tamil Nadu started like Karunanidhi started his first career as a minister in Annadurai's cabinet by nationalizing the bus service throughout the state of Tamil Nadu. He was what is called as Minister of Transport in those days. आणि बस सर्व्हिसेस ज्या होत्या की ज्या प्रायव्हेट होत्या या बस सर्व्हिसेस आम्ही नॅशनलाइज करून सुरुवात केलेली आहे. सो त्या अर्थाने जिथं यू हॅव अ सेन्स ऑफ द स्टेट स्टेईंग इन्व्हेस्टेड इन द इकॉनॉमी, जिथं यू हॅव दिस आयडिया दॅट देअर हॅज टू बी अ फिनॉमिनल लेवल ऑफ पब्लिक इन्व्हेस्टमेंट, तिथं इट इज ऑब्व्हियसली गोइंग टू वर्क. की तुम्ही अजून पण आज 50 वर्ष झाल्याच्या नंतर देखील तुम्ही अजून पण रिझर्वेशनचा विचार करताय, तुम्ही अजून पण या गोष्टीचा विचार करताय की बाबा जे जे सेक्शन्स ऑफ सोसायटी आहेत की जे तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. आता द न्यूअर एलिमेंट्स दॅट दे आर लुकिंग ॲट इज वॉट आर कॉल्ड एज ट्रान्ससेक्शुअल्स. सो ऑल पीपल ऑफ ट्रान्सजेंडर ट्रान्ससेक्शुअल ओरिएंटेशन, की यांना तुम्ही काय पद्धतीने पब्लिक सर्व्हिसेस आणि पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये अब्झॉर्ब करू शकाल. So you keep on thinking in terms of reservations, but while you're doing that, you are also very significantly की जे महाराष्ट्रात कुणीही बोलत नाही आणि ज्याचा कुणीही विचार करत नाही की तामिळनाडूच्या अर्थकारणामध्ये आणि राज्यामध्ये जर तुम्ही तसा विचार करायला गेलं तर स्टेट इज अ व्हेरी बिग प्लेयर, ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट प्लेयर. म्हणजे ते ज्या कसोशीने हा प्रयत्न करतात की राईट ॲट द ग्रास रूट्स थ्रू प्रॅक्टिकली एव्हरी सिंगल थिंग दे हॅव गॉट टू बी प्रेझेंट. So be it health, be it education, तुम्ही health and education चे if you travel across the state as far as the state of Tamil Nadu is concerned, you would be amazed, and that's the case both for Kerala as well as Tamil Nadu. You would be amazed that the government schools, the Zilla Parishad schools which are run by the government in the villages are technically speaking 100 times better as compared to anything that is offered to you outside the government. Tamil Nadu वो rare case है जिधर your political elites, your social elites would not shy away from sending their children to government run schools. So ते जे इन्व्हेस्टमेंट आहे की जे राहिलं पाहिजे, जे जगलं पाहिजे, त्याच्या पार्श्वभूमीवरती when you look at reservations it makes sense.
द महाराष्ट्रीयन केस की जिथं द स्टेट इज गोइंग टू गिव्ह अप ऑन प्रॅक्टिकली एव्हरी मेजर सेक्टर ऑफ द इकॉनॉमी आणि त्याच्यानंतर वी आर गोइंग टू कीप ऑन थिंकिंग अबाउट रिझर्वेशन्स इज अ स्टुपिड केस. इट्स नॉट अ केस दॅट कॅन बी मेड ॲट एनी लेवल वॉट्सएव्हर. तामिळनाडू इवन टुडे स्टे स्ट्रॉंगली इन्व्हेस्टेड ॲट दॅट लेवल आणि त्याच्यामुळे ते अजून पण त्या गोष्टीचा विचार करू शकतात की अच्छा आहे का कुणी की जो शोषित आहे, वंचित आहे, दुर्लक्षित आहे, करा ॲग्रिगेट, विल थिंक ऑफ सम सॉर्ट ऑफ रिझर्वेशन फॉर दॅम. पण इट वर्क्स इन दॅट केस. इन सम अदर सिच्युएशन इट्स नॉट गोइंग टू वर्क. फॉर अ स्टेट लाईक महाराष्ट्र विच हॅज अ मेजर प्रायव्हेट सेक्टर एज कम्पेअर्ड टू अ मेजर पब्लिक सेक्टर, तर ह्या केसमध्ये तर इट इज जस्ट नॉट गोइंग टू वर्क. आर यू गेटिंग इट? सो त्या अर्थाने अजूनही तो प्रॉब्लेम आहे की बाबा वी आर येट वर्किंग विथ द सोल्युशन्स ऑफ द 1960s and 70s, whereas the challenges that we are now faced up with is a completely different world altogether. So how do you deal with that is something I don't know. We possibly have to wait for the elections of 2021 to throw up a new sort of a game altogether कि ज्याच्यानंतर it would start becoming much more clearer in terms of ये किस तरह से किया जाए जो अभी तक किया गया है. पण remarkable that you could manage to त्याची जी 19 वर्ष सत्तेतली आहेत ती सलग 19 वर्ष नाही आहेत ऑफ द ज्योतिबासू व्हरायटी और ऑफ द माणिक सरकार व्हरायटी की जिथं तुम्ही सलग 19 वर्ष सत्तेत आहात. सो ही हॅज बीन इन पावर फॉर 19 years. Between all the Dravidians put together, they have been in power for 50 years. So Annadurai-पासून जयललितापर्यंत the Dravidians have been running government in Tamil Nadu for the last 50 years. Okay, and of these 50, Karunanidhi tops the charts at 19 years. पण Karunanidhi hasn't been in power for 19 consecutive years. ज्याला तुम्ही सत्तेत सलग 3 terms 4 terms असता त्यावेळेला इट इज अ डिफरंट इश्यू ऑल टुगेदर. ज्यावेळेला तुम्ही सत्तेत गॅपनी येत राहता, म्हणजे त्याची पहिली गॅप इज अ गॅप ऑफ ऑलमोस्ट 13 years. सो ही लीव्स पॉवर इन 1976 and he comes back to power in 1989. सो सलग 20 वर्ष, सलग 30 वर्ष माणिक सरकार किंवा ज्योतिबासू सारखं सत्तेत असणं आणि 19 वर्षाचं गॅपनी येत राहणं, ह्याच्यामध्ये 19 वर्ष गॅपनी येत राहणं जास्त चॅलेंजिंग असतं. म्हणजे ते सलग जे 20 किंवा 30 वर्षाचं असतं ना, दॅट इज नॉट ॲज चॅलेंजिंग ॲज दिस वन. कारण व्हॉट इज हॅपनिंग इन दिस सेकंड केस, द करुणानिधी केस इज यू आर परमनंटली चॅलेंजिंग समबडी हू इज समबडी एल्स हू इज इन पावर. सो कोणीतरी दुसरंच सत्तेत आहे, तुम्हाला त्याला चॅलेंज करायला लागतंय. मग म्हटल्याच्या नंतर ज्याला तुम्ही मतदारांना अप्रोच करता बाय सेईंग दॅट आय नीड टू बी इलेक्टेड टू पावर, यू हॅव गॉट टू हॅव अ कम्प्लिटली डिफरंट प्लॅटफॉर्म. You have got to have a completely different set of issues to talk about. That calls in for a completely different sort of political dynamic at work. ते सलग 20-25 वर्ष सत्तेत असणं आहे ना, ते त्या अर्थाने खूप सोपं असतं. कारण यू हॅव ऑलरेडी एंट्रेन्स्ड अ नेटवर्क ऑफ इंटरेस्ट अँड यू जस्ट हॅव टू कीप ऑन वॉटरिंग अँड वर्किंग ऑन इट. तुम्हाला त्याच्यामध्ये दुसरं काहीच करायला लागत नाही. पण मधी कोणतरी येऊन गेलेला आहे आणि मधी साधीसुधी माणसं येऊन गेलेली त्याच्यातला भाग नाही आहे. ही हॅज डेल्ट विथ MGR फॉर 13 years. He has dealt with Jayalalitha every 5 years. So त्या अर्थाने he is dealing with somebody who is a master at the game that he can play at. मग म्हटल्याच्या नंतर it becomes too challenging for him. That you get the Karunanidhi of his last stint in power 2006 to 2011 वाला, की ज्याच्यामध्ये we see to it की when we are forming the alliances, the DMK after point of time आणि both for the AIDMK also, खास करके post 1990s, it has always been a game of forming alliances, smart alliances. म्हणजे अशा alliances की ज्याच्यामध्ये तुम्ही अशा पार्टीशी डील करताय की ज्या पार्टीचं कदाचित 3 किंवा 4 मतदारसंघांच्या पलीकडे अस्तित्वच नाही, पण तुम्ही अशा किती पार्टीज एकत्र करू शकता की ज्या एकत्र करून यू कॅन मेक अ बिड फॉर पावर अँड यू कॅन मेक अ सक्सेसफुल बिड फॉर पावर. म्हणजे AIDMK आणि DMK अलायन्सेस खास करके तुम्ही 2001 ते 2011 पर्यंत बघितले, यू आर सरप्राइज बाय द फॅक्ट फॉर एव्हरी सिंगल थिंग दॅट यू हॅव इन द DMK अलायन्स, यू हॅव ऑलमोस्ट अ सिमिलर थिंग और अ काउंटरवेट थिंग इन द AIDMK अलायन्स. म्हणजे देयर इज वन दलित पार्टी हिअर, देयर इज अ सेकंड दलित पार्टी ओव्हर देयर. इफ देयर इज अ वन मुस्लिम पार्टी ओव्हर हिअर, देयर इज अ सेकंड मुस्लिम पार्टी ऑन द अदर साइड. सो ही जी गेम आहे की याच्यामध्ये यू आर वाईंग अँड यू आर सॉर्ट ऑफ कॉम्पिटिंग फॉर पॉवर इज अन एक्स्ट्रीमली कॉम्पिटेटिव्ह गेम. And that he could play this game as late as 2006 and 2011 is like the most surprising thing on earth.
सो त्याच्यासाठी तुम्हाला जो काही एक शार्पनेस लागतो, एक होल्ड ओव्हर द सिच्युएशन इन विच यू फाइंड युअर सेल्फ लागतं. अँड इन हिज केस इट इज मोस्टली एबिलिटी टू कॅम्पेन. सो त्या कॅम्पेनिंगसाठी लागणारे स्लोगन्स, त्याच्यासाठी आवश्यक असणारे वर्ड्स, यू आर ॲक्च्युली अ वर्ड्समॅन, सो देयर इज नथिंग दॅट टेक्स दॅट अवे फ्रॉम हिम. सो ते जे स्मार्टनेस आहे याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे स्लोगन्स कॉइन करू शकता की विच कॅन हिट द पब्लिक इमॅजिनेशन in a way wherein the public can identify with you readily. So that calls in for a different caliber altogether. I mean, if you just coolly think of it, की सलग 12 वर्ष, सलग 14 वर्ष सत्तेत असणं आणि गॅपनी 19 वर्ष सत्ता करणं, इट्स अ रिमार्केबल थिंग. आणि इट्स ऑफकोर्स अबाउट द क्वालिटी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. ॲज आय वॉज सेइंग द लास्ट टाइम अराउंड वेन आय वॉज हियर, की करुणानिधी वॉज नेवर वोटेड फॉर हिज पर्सनल सॉर्ट ऑफ इडियोसिंक्रेसीज. ही कुड नेवर गो आउट ऑन द स्ट्रीट्स अँड से की नाही बघा मी आहे ना नास्तिक माणूस आहे, तुम्ही मला मत द्या. नोबडी वुड हॅव वोटेड हिम फॉर दॅट. नोबडी. घरातली मतं पडली नाही, बाहेरची तर सोडूनच द्या. मग म्हटल्याच्या नंतर द ओनली थिंग दॅट वर्कड वेल फॉर हिम अँड वर्कड वेल थ्रू ऑल दीज 3 टर्म्स was the fact that he had an established reputation of being a very smart administrator, a brilliant administrator, an unbelievable administrator, a man who could anticipate things, see to it that they could be translated into policy, and work very zealously to see to it that the policy is implemented on the ground. मैं 4 वाजता उठून साधारणपणे गेली 40 वर्ष, 40 ते 50 वर्ष, he used to get up at 4 o'clock in the morning. आणि 4 वाजता उठून हा जो काही सगळ्या दिवसाचा कारभार चालू व्हायचा टिल ऑलमोस्ट समथिंग लाईक 9-10 इन द इव्हनिंग, वॉज एक्स्ट्रीमली स्मार्ट अबाउट इट. त्याला जे आपण हँड्स ऑन अप्रोच टू ॲडमिनिस्ट्रेशन बोलतो ना, वो वाला चीज था. नॉट अ सिंगल मॅटर इज गोइंग टू गो अनएड्रेस्ड. नॉट अ सिंगल इश्यू इज गोइंग टू बी सच दैट इट वुड नेवर बी रेफर्ड टू द CM's ऑफिस. Everything would be referred, everything would be addressed. You might not like what has been said about it, but nevertheless everything would be responded to. So वो जो ability है, that was the thing that saw to it. And of course the DMK is a cadre based party. At the end of the day भारतात अशा सगळ्या पार्टीज चालू शकतात for a simple reason. You are a strong cadre based party with the fact that you have your networks right at the grassroots and even beyond that. जमीन के तल पे तो है, उसके नीचे भी है. वो उतना स्ट्रॉन्ग नेटवर्किंग जो है, that automatically ensures that election upon election you can keep on winning the game. So ते असं कधीच चालू शकत नाही की मी कुठून तरी येणार. That's going to be the strong difference between the DMK and the AIDMK when the next round of elections comes in. The AIDMK is simply going to melt off, simply. मी त्याला कुठलंही अस्तित्व राहणार नाहीये by the time the next election comes in. The DMK would fight on for even a next round. फॉर अ सिम्पल रिझन, कारण एकदम स्ट्रॉंग अशा प्रकारचं कार्यकर्त्यांचं जाळं आहे, वेल नेटवर्क्ड आहे, प्रत्येक लेवलला प्रत्येकजण एकामेकाला ओळखतो. यू नो फॉर शुअर व्हॉट आर द इंटरेस्ट बिकॉज ऑफ विच यू आर लाईंग अराउंड इन दिस नेटवर्क. आणि दोज नेटवर्क्स हॅव ऑलवेज बीन वेल ऑइल्ड ॲट एव्हरी गिवन पॉईंट ऑफ टाईम. की दरवेळेला आपण सत्तेत असल्याच्या नंतर ज्या नवीन प्रकारचे चॅलेंजेस, नवीन प्रकारचे इंटरेस्ट निर्माण होतात, यू सी टू इट दॅट चेन्नई वुड ऑलवेज रिस्पॉन्ड टू इट. असं कधीच घडणार नाही की गव्हर्नमेंट जे आपलं चेन्नईमध्ये बसलेलं आहे दॅट वर्क्स ॲट अ डिफरंट लेवल आणि कार्यकर्ते वर्क ॲट अ डिफरंट लेवल, असं कधीच होणार नाही. There's going to be a strong synergy between the two sections, and the government is always going to respond to what the Karyakartas want. So that ensures that the network stays in place. That ensures that the party always stays in fighting shape, come whatever happens. त्याच्यामुळे कमीत कमी DMKच्या बाबतीत तेवढं तरी तुम्ही म्हणू शकता की ॲटलिस्ट फॉर द नेक्स्ट इलेक्शन राउंड आफ्टर ही इज डेड द पार्टी वुड सर्वाइव इन अ व्हेरी स्ट्रॉंग मॅनर. द सेम कांट बी सेड अबाउट जयललिता अँड द AIDMK. When the AIDMK is like everyone knows, let the election be notified, the AIDMK is going to melt off. It's a party that is no longer going to stay in existence. मग ऑलरेडी जे सत्तेत आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 वेगवेगळ्या प्रकारचे गट आहेत. तुम्ही पुढची इलेक्शन आली ना, दिस पार्टी इज सिम्पली गोइंग टू डिसअपियर. पण दॅट कांट बी सेड अबाउट द DMK अँड दॅट लाईज टू इज क्रेडिट की आपलं व्यक्तित्व उठावदार करत असताना देखील त्याच्यानंतर पार्टी टिकून राहणार आहे. हा जो गेम आहे की बाबा आय डॉमिनेट ऑल अफेअर्स सो लॉंग एज आय एम अलाइव, बट आय ऑल्सो क्रिएट सफिशियंट स्पेसेस ॲज फार एज अ पार्टी इज कन्सर्न की ज्याच्यामध्ये द पार्टी वुड सर्वाइव्ह माय डेथ.
पार्टी वोंट डाय आफ्टर आय एम डेड. आणि असं असून देखील द DMK हॅज केप्ट ऑन ब्रेकिंग अप ॲट डिफरंट लेवल्स. म्हणजे तुम्हाला अशी लोक सापडतात की जी DMKतनं निघून गेलेली आहेत. मोस्ट ऑफ देम आर लाईक द शिवसेना थिंग की दे डोंट से एनिथिंग बॅड अबाउट करुणानिधी. ऑल दॅट दे वॉन्ट टू इन्सिस्ट इज द पार्टी इज नॉट द सेम. सो त्यांच्यापैकी अनेक लोक आता देखील हु आर देअर इन द फ्रंटलाईन केस, त्यांच्यापैकी अनेकांचं असं म्हणणं आहे की करुणानिधी ॲट हिज ओन लेवल वॉज अ ग्रेट मॅन. पण मग तू पार्टी का सोडून गेला? तर वेल आय हॅड माय ओन डिफरन्सेस आणि दोज डिफरन्सेस कुडंट बी रिकन्साइल्ड अँड द रिझन वाय आय एम आउट. सो यू येट फील दॅट की ही वॉज अ गुड पर्सन. You don't blame him for anything, okay? But you are not a part of the DMK any longer. You are a different person, you are a different party, you have moved out of the party for all purposes. तो वो वाला जो केस है, तर तेवढी स्पेस तुमच्याकडे डेमोक्रेसीमध्ये आहे. यू आर ॲट द एंड ऑफ द डे लिव्हिंग इन अ डेमोक्रेसी. नाही पटलं सोडून जायचं, जमल तसं चालवत राहायचं. जोवर चालेल तोवर चालेल. हां, one most important thing, there are two things which you have got to keep in mind. One, there are a number of things which have been successfully replicated and successfully imitated. For example, midday meal schemes जे आहेत, जे आज are done across the country. To start off, they started in South India. To start off right at the beginning, they started off in the municipality of Bangalore in the 1930s. So सगळ्यात पहिले जे मिड डे मील स्कीम्स राबवल्या गेल्या त्या बँगलोर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या बाबतीत राबवल्या गेल्या 1930s मध्ये. त्याच्या आणि अर्थात ते तेवढ्या पुरत्याच राहिल्या, तर त्याच्या पलीकडे गेल्या नाहीत. बिकॉज यू हॅव गॉट टू कीप दिस इन माइंड दॅट Mysore वॉज अ सेपरेट किंगडम. सो कर्नाटक इन द फॉर्म दैट यू नो ऑफ विद बैंगलोर एज अ कैपिटल इज अ मच लेटर डेवलपमेंट. सो वो उस वक्त एग्जिस्टेंस में नहीं है. पण तरी असं असून देखील इट वॉज इम्प्लिमेंटेड ओनली इन द बैंगलोर अर्बन झोन. इट वॉज नॉट इम्प्लिमेंटेड एनीवेयर एल्स. You had to wait all the way till you had MGR becoming the chief minister. When MGR started what was at that point of time happening in different schools in Tamil Nadu. म्हणजे काही शाळांमध्ये चालायचं, काही शाळांमध्ये चालत नव्हतं, अशा प्रकारची गोष्ट होती. He adopted it as a state-wide program. की अख्ख्या राज्याच्या बाबतीत हे केलं जाणार. दिस इज इन द 1970s. की सगळ्या राज्यामध्ये जेवढ्याही शाळा शासन चालवतं त्या शाळांमधली विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्याचा सगळ्यात हुकमी मार्ग इज टू सी टू इट दॅट इन द मिडल ऑफ द स्कूल डे दिस चिल्ड्रन वुड बी प्रोवाइडेड विथ होलसम न्यूट्रिशियस फूड विच मोस्ट ऑफ द टाइम वुड बी कुक्ड ऑन द प्रेमाइसेस ऑफ द स्कूल इटसेल्फ. ओके, आता बाय द टाइम MGR इज डेड, this program has already been strongly criticized in Tamil Nadu for being extremely wasteful and being very populist, eating into the public exchequer. किंवा त्याचे पॉझिटिव्स आहेत की इट इन्क्रीजेस स्कूल एनरोलमेंट, इट सीज टू इट दैट चिल्ड्रन स्टे इन स्कूल, इट इंक्रीजेस देयर कैपेसिटी टू लर्न बेटर. तो ये सब वो करता है. पर एट द सेम टाइम जिनको कंसर्न है पब्लिक फाइनेंस के साथ, उनका सबसे बड़ा प्रॉब्लम ये है कि दिस इज अ मेजर ड्रेन ऑन पब्लिक रिसोर्सेज. Why are we feeding children at the expense of the public exchequer? This is sort of a wasteful program. Asa asun dekhil, the DMK government that comes after MGR carries on with the program with some sort of this fondness ki nahi kai jari zale tari apla manus hota, this is a good program, can be carried on. They carry it on till you don't come to the middle of the 1990s when the Supreme Court mandates this for the whole of India. So mid 1990s मध्ये this is a Supreme Court judgment की ज्याच्यानंतर this becomes a program for the whole of the country. की सगळ्या देशामध्ये in the middle of the school day children would be provided with nutritious wholesome food which is cooked on the premises of the school itself. Okay, आणि मग it gets connected with the union government कारण the judgment itself mentions this की Food Corporation of India should be made the nodal body for distributing this food. सो याचे जे बेसिक इन्ग्रेडियंट्स आहेत ते FCI कडनं येतील. त्याच्यासाठी द स्टेट शूड कीप ऑन गेटिंग इन्वॉल्ड इन द PDS प्रोजेक्ट. सो हे एका अर्थाने जे स्टार्टेड इन तामिळनाडू त्या अर्थाने बिकेम अ युनिव्हर्सल प्रोजेक्ट अक्रॉस द कंट्री. ओके, सो इट डज हॅपन. म्हणजे असं अगदीच नाही आहे की तामिळनाडूमध्ये जे केलं जातं ते बाकीच्या देशामध्ये होत नाही किंवा केलं जात नाही. देर वुड बी अ डिले. It doesn't happen immediately. Something has happened in the state of Tamil Nadu or in Kerala and then it is immediately done across the country. ऐसा नहीं होता है, एक delay रहता है. The delay is because of cultural and other issues.
इन द फर्स्ट प्लेस व्हॉट कॅन आता इन तामिळनाडू अँड केरला हा कार्यक्रम जितका यशस्वी आहे तितका तो तुम्हाला से फॉर एक्झाम्पल उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये दिसत नाही, की ज्या प्रमाणामध्ये इट ड्राईव्स स्कूल एनरोलमेंट, ज्या प्रमाणामध्ये इट ड्राईव्स आउटकम्स ॲज फार एज लर्निंग ऑफ चिल्ड्रन इज कन्सर्न. सो यू डोंट सी द सेम सॉर्ट ऑफ थिंग इन दी अदर पार्ट्स ऑफ द कंट्री. ओके, सो आणि यू आर रेप्लिकेटिंग द सेम प्रोग्राम. म्हणजे असं काही नाही की तुम्ही काहीतरी त्याला ट्विक केलेलं आहे, काहीतरी त्याच्यामध्ये नवीन इनोव्हेशन्स आणलेत, असलं काही नाही आहे. जे त्यांच्याकडे चालतं तेच तुम्ही अक्रॉस द कंट्री इम्प्लिमेंट केलेलं आहे. आणि तरी देखील त्यांच्या याच्यामध्ये त्याचे जे आउटकम्स आहेत आणि द रेस्ट ऑफ इंडिया त्याचे जे आउटकम्स आहेत आर डायव्हर्जंटली डिफरंट, आर सिग्निफिकंटली डिफरंट. So there's a certain sort of delay because the government also in other states needs to be convinced about it. There's some merit in this. In most of the cases, the merit is sold by the bureaucracy by insisting on this कि इसका एक political positive outcome आपको मिलेगा. की ज्याला तुम्ही अशा पद्धतीने मुलांना खाऊ घालता त्याला मुलं जरी तुमचे वोटर्स नसले तरी त्यांचे आईबाप तुमचे वोटर्स आहेत. सो ज्यांना तुम्ही खाऊ घालताय ते काय तुमचे वोटर्स नाही आहेत, ते तुम्हाला वोट करू पण शकत नाही बिकॉज लिगली दे आर अंडर एज, पण त्या पेरेंट्स आर युअर वोटर्स. सो मोस्ट ऑफ द टाइम यू सेल इट ऑफ बाय इंसिस्टिंग ऑन दिस की इसका जो पॉलिटिकल आउटकम है वो बेनिफिशियल रहेगा. आणि तो बेनिफिट जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत दीज टाइप्स ऑफ प्रॅक्टिसेस वुड नेव्हर बी इझिली अडॉप्टेड. म्हणजे त्या आणि टेक्निकली यू हॅव ऑलवेज गॉट टू कीप दॅट इन माइंड. व्हॉट तामिळनाडू डज, well, most of the time Tamil Nadu is observing it and copying it from the rest of South India. So in most of the cases it's looking at Kerala, it's looking at Karnataka, it's looking at what Andhra and now Telangana is doing, and it's from that it is drawing up its own conclusions in terms of what needs to be done. So asa asल्या कारणाने there's always going to be a delay. There are so many of these issues which are so different. That's what makes us a divergent and diverse country. So given the fact that we are so diverse a country, जे एका भागामध्ये सक्सेसफुल असतं ते दुसऱ्या भागामध्ये सक्सेसफुल होईलच त्याच इंटेन्शननी, त्याच प्रमाणामध्ये, त्याच डेडिकेशननी अडॉप्ट केल्याच्या नंतर ह्याची कुठलीच गॅरंटी नाही, कुठलीच नाही. मग उत्तर प्रदेश बिहारमध्ये तुम्ही जर बघितलं ना तर पीपल हॅव अ मेजर प्रॉब्लेम विथ द प्रोग्राम. मग मोस्ट स्कूल हॅव दिस प्रॉब्लेम की शिकवणं राहिलंच बाजूला, हे नसतेच धंदे करत फिरायला लागते. आणि हे तुम्ही जर आमच्याकडनं काढून टाकलं इन सम फॉर्म ऑर द अदर तर वी वुड बी व्हेरी हॅपी ॲज अ स्कूल. वेअर एज इन साऊथ इंडिया मोस्ट ऑफ द स्कूल्स डोंट हॅव दिस क्रायसिस. मी त्यांना अजूनही असं वाटत नाही की यू शुड गिव्ह दिस अप. मग आता यू हॅव डायव्हर्स प्लेयर्स कमिंग इन टू प्ले. फॉर एक्झाम्पल अक्षय पात्र फाउंडेशन जे आहे विच वर्क्स इन अ बिग वे ॲज फार एज द कर्नाटक स्कूल्स आर कन्सर्न. सो असं येऊन देखील द सदर्न स्टेट्स डोंट फील दॅट वी नीड टू गिव्ह अप ऑन दिस. पण द नॉर्दर्न स्टेट्स हॅपीली, राजस्थान से लेके झारखंड तक कॉमन प्रॉब्लेम है, कॅन मी प्लीज फॉर गॉड सेक स्टॉप दिस प्रोग्राम. त्यांना आपण वाटल्यास पैसे देऊन टाकू, त्यांना काय खायचे ते त्यांनी खाऊ देत, आमच्या डोक्याला हात आरास ठेवला. वी हॅव गॉट टू गॅरंटी क्वालिटी, वी हॅव गॉट टू गॅरंटी न्यूट्रिशन, वी हॅव गॉट टू सी टू इट दॅट द फूड इज वॉर्म, वी हॅव गॉट टू सी टू इट दॅट एव्हरीबडी ईट्स. हे सगळे लफडी जे आहेत ना, कॅन यू प्लीज एक्सक्यूज अस फ्रॉम ऑल ऑफ दिस. So you are going to stay with that divergence because you stay in a country which is very diverse. So there's so much that can be done and there's so much which has yet been learned. Tamil Nadu and Kerala are the two strongest states in India who oppose what is called as the Food Security Act. कारण त्यांना सरळ म्हणणं असं होतं की we actually have provisions and programs which are so much beyond what you are proposing. It makes no sense for us to align ourselves with this act. त्यांना ते कळतच नाही की हे तुम्ही आत्ता देखील वेन यू लुक ॲट द केरला सॉर्ट ऑफ थिंग तेवढा पाऊस महाराष्ट्रात पडायला पाहिजे होता. यू वुड हॅव हॅड स्टेअर्ड ॲट डिझास्टर्स, क्लिअर डिझास्टर. पण विथ दॅट सॉर्ट ऑफ रेन की इन सम अदर सिच्युएशन स्टेट संपली असती असं असून देखील द मालूज आर आउट विथ दिस होल आयडिया की नहीं ठीक है देयर इज अ सेकंड डे, ये जाएगा, खत्म हो जाएगा. Whereas the rest of India was abusing them, literally abusing. म्हणजे you had great people on television telling you that ते beef खातात त्याच्यामुळे असं झालं. Like fine, so what? पडला पाऊस, मग काही फरक नाही पडत. पडला जसा पडला तसा वाहून पण जाणार. There is no issue with that. Okay, now we'll sit back and we'll take a look at it कि exactly man-made कितना था, natural कितना था, प्रॉब्लम्स कितने थे कि जो रिजॉल्व किए जा सकते थे पर जो रिजॉल्व नहीं किए गए हैं. एंड यू वुड कम अक्रॉस वंडरफुल रिपोर्ट्स दैट दे वांट टू गो अबाउट प्रिपेयरिंग फॉर इट.
की एक्झॅक्टली कुठं कुठं प्रॉब्लेम झालेले आहेत आणि कुठले कुठले प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह करणं गरजेचं आहे. व्हॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट विथ बोथ द स्टेट्स विच हॅव गॉट टू रिमेंबर अँड व्हॉट इज वर्कड ॲज फार एज केरला इज कन्सर्न इज दॅट ॲब्सोल्यूट सेन्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसेंट्रलायझेशन. म्हणजे पॉलिटिकली जरी सेंट्रलाइज्ड असलं तरी देखील ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इतना स्ट्रॉंग डिसेंट्रलायझेशन आहे. So if you remember what I was saying about Karunanidhi in that class when I did talk about Karunanidhi, की तुम्ही तामिळनाडूमध्ये गेल्याच्या नंतर यू आर अमेज्ड बाय द फॅक्ट की द डिस्ट्रिक्ट कलेक्टर इज सो पॉवरफुल अ पर्सन, सो इम्पॉसिबली पॉवरफुल अ पर्सन कि ही वुड मोस्ट ऑफ द टाइम गेट अ कॉल फ्रॉम चेन्नई. ही डजंट नीड टू रिंग अप चेन्नई. उसको चेन्नई को फोन नहीं करना पड़ता है कि नहीं देखिए हमको ये करने का है तो डू यू परमिट अस डूइंग दैट. नो, he is in a situation where he would wait for a call from Chennai. Okay, and Chennai would most of the time confirm whatever he is doing. So त्यांना ज्या discretionary powers आहेत is what worked in the Kerala case so brilliantly well की तुम्ही कशाची वाट बघू नका की तुम्हाला तिरुवनंतपुरम कुठनं कुठल्याही इन्स्ट्रक्शन देणार नाहीयेत. You gauge what the situation is for yourself on the ground, take action. The government will stand behind you. You will least worried about this की तुम्हाला उद्या कधीही प्रश्न विचारला जाणार नाहीये की हे असं का केलं. Whatever you do would be seconded by the state. So वो जो सेंस है, I don't know how many of you know people who are working in Tamil Nadu or in Kerala की and people who are working in other parts of the country. For example in Bengal or in Uttar Pradesh or Bihar or any of those stupid states up north. And you are amazed by the fact, I am using the word stupid only in this case, you are amazed by the fact कि you feel such a strong sense of confidence when you are working in these two states. कि जो एक आणि सेंस ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी जो उसके साथ आता है, यू नो फॉर श्योर योर चीफ मिनिस्टर ट्रस्ट यू. तुम्ही काही तुमची काहीही आयडियोलॉजिकल पोझिशन असू दे, तुमची काही कसल्याही प्रकारची पर्सनल पॉलिटिक्स असू दे, तुम कुछ भी करो तुम्हारा चीफ मिनिस्टर तुमको सपोर्ट करता है. जेव्हा की अप नॉर्थ यू हॅव गॉट टू बी कंटिन्युअसली वरिड अबाउट दिस की आपण हे जे करतोय, आपल्याला हे जे वाटतंय, वुड माय चीफ मिनिस्टर लाईक इट और नॉट लाईक इट. तो जो फरक राहतो ना तो इतका ब्रिलियंट राहतो. केरला त्याच्या पलीकडची केस आहे की जिथं डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स नॉर्मली आर मॉब्ड बाय सिटीजन्स ग्रुप्स व्हेन इट कम्स टू ड्रॉइंग अँड इम्प्लिमेंटिंग पॉलिसीज. and such a strong level, वो उसके आगे भी जाके डिसेंट्रलाइज हुआ है की तो फक्त ह्या लेवलला डिसेंट्रलाइज झालं असं नाही की स्टेट गव्हर्नमेंटकडनं PRI बॉडीजकडं, तो PRI कडनं त्याच्याही खालच्या लेवलला गेलेला आहे. सो यू हॅव पीपल कमिंग अँड सिटिंग फॉर हिअरिंग्स. यू आर अमेज्ड इफ यू आर फ्रॉम एनी अदर पार्ट ऑफ द कंट्री की काहीतरी टेक्निकल इश्यू झालेला आहे अँड यू हॅव पीपल हू ऑन देअर फेस ऑफ इट वोंट सीम टू बी पीपल हू कॅन प्रोव्हाइड एनी इनपुट्स फॉर इट. आणि तरी देखील ॲट सम पॉइंट ऑफ टाइम दे माइट सडनली कम अप विथ आयडिया अँड अ सोल्युशन अँड द कलेक्टर वुड से ओके ठीक आहे मी हे टिपून घेतो, आपण याच्यावरती विचार करू. द वे इन विच पीपल मेक इट अ पॉइंट टू पार्टिसिपेट इन द ऍक्ट ऑफ गव्हर्नमेंट की तुम्ही सांगितलं ना हे पब्लिक हिअरिंग आहे, आम्ही येणार आणि बसणार, आम्ही संधी मिळाल्याच्या नंतर त्याच्यावरती बोलणार, तुम्हाला सांगणार. मोस्ट डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स इन केरला आर अमेज्ड बाय द फॅक्ट that people at times can come with such amazing ideas and such a huge amount of information. म्हणजे तुम्ही फक्त सांगा की आपल्याला काय करायचंय, ते तुमच्यापेक्षा जास्त माहिती घेऊन तिथं बसू शकतात की मग हे असं आहे, हे असं आहे, हे पाणी इथून इथं जातं, इथून तिथं जातं, तुम्हाला काय म्हणायचं सांगा. and you are like की well as somebody who is in charge of this district I never had an idea कि ये ऐसे भी देखा जा सकता है, ये देखा जा सकता है. सो त्याही लेवलला ते डिसेंट्रलाइज झालेले आहे. इन द रेस्ट ऑफ द कंट्री गोइंग अँड टॉकिंग टू डिस्ट्रिक्ट कलेक्टर अबाउट इश्यूज ऑफ डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर अँड ऑल ऑफ दैट वुड बी अ मिरेकल ऑल बाय इट सेल्फ. एंड इफ योर कलेक्टर हियर्स यू वो तो उससे ज़्यादा मिरेकलस होता है. पण इन साउथ इंडिया दिस इज अ नॉर्मल रूटीन मैटर कि हे, कारण एट द एंड ऑफ द डे दे हैव दैट सेंस ये हमारे लिए है. सो अगर हमको इससे प्रॉब्लम है, you have a reason to listen to that, to listen to the fact that I have a problem with this. आता how do you tweak your policy in accordance with it, वो तेरा issue है. पण मेरा काम था to inform the government that I have a problem with this. So ते जे असतं ना, and then you talk to the North Indian people and you are amazed की त्यांना 4 वेळेला या गोष्टीचा विचार करायला लागतो
की आपण वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिटिकल स्टेक होल्डर्स याच्याकडे कसं बघतील, त्यांना आवडेल का नाही आवडेल, ह्याला कोण ऑब्जेक्ट करेल, त्याच्या कॅल्क्युलसमध्ये पीपल नावाचा एलिमेंट येतच नाही. इन द केरला एंड द तमिलनाडु केसेस पीपल छोड़ के बाकी कोई नहीं आता है. That's so amazing, so different. So that's what makes it a different thing. Ki the amount of effort that people would take in terms of learning about public issues. की कशाच्या बाबतीत काय असतं, नियम काय असतात, कायद्यात काय लिहिलेलं आहे. We in most other parts of the country would be like, रस्ता 3 मीटरनी कमी करून फुटपाथ 3 मीटरनी वाढवला, ठीक आहे, आपण कडेने जाऊ. तो तुम्हाला तिथं बसून जो काही त्रास देणार ना या दोन्ही राज्यांमध्ये, मग वाढवलाच कशाला, यांनी काय साध्य होणार आहे, हे पैसे येतात कशात न जातात कशात. आपल्या इथं आपण काय नाही, आपण बोली जाऊ दे चांगले. वो जो सेंस है, वो जो आइडिया है, that is what keeps political parties on their toes. You have always got to come up with the next thing in town. You can't work out the same old stories. की तुम्ही 40 मध्ये बोलत होते, 70 मध्ये बोलत होते, तुम्ही परत येऊन सांगू शकत नाही. You have got to come up with a new thing in town. I think that makes things more interesting, much more interesting. The very fact that collectors feel so confident about the fact की आपण हे करू शकतो, हे माझं काम आहे, आय हॅव गॉट टू डू दिस, आय कॅन्ट पास दिस फाईल टू द कॅपिटल अँड से की नाही तुम्ही याच्यावरती कॉल घ्या, मला परत इन्फॉर्म करा, मग आय विल डू समथिंग. वो जो डिसेंट्रलाइजेशन है ना, that is what is brilliant. So what if we have such a situation in all the states? Eventually we would have it. There is no other way by which this game can be worked. The very fact that you are living in a democracy essentially means when it says rule by the people, okay, so जब वो कहता है कि rule by the people, तो उसका सीधा मतलब ये है कि at some point of time or the other you have got to go down to that sort of a situation where a informed, responsible population participates in the act of government. As the final, that's the ultimate objective. So if that is not what is, ये सारे instrumentalities है, political parties, ministers, bureaucracies, these are instrumentalities of attaining and achieving that objective. The ultimate objective is that when it says कि democracy is ruled by the people, government by the people, then it has to ultimately go down to that level. Now, informed population, that larger social interest that we form a part of, takes upon itself the responsibility of conducting government. And there is no reason why we should shy away from that sort of a proposition. So the fact that, as you said, it works in Kerala, proves that the literacy level in Kerala is higher than other states? True, nobody is denying that. But literacy, I won't just say that this is a matter of literacy in the sense of literacy. की ज्याला आपण की लिटरसी ॲज अन लिटरसी पर से म्हणतो तशा पद्धतीने नाही. दिस इन्व्हॉल्व्स लिटरसी विच इज व्हेरी कॉम्प्रिहेन्सिव्ह अँड व्हेरी डायव्हर्स. सो यू हॅव फायनान्शियल लिटरसी, यू हॅव लिटरसी अबाउट सिविक इश्यूज, यू हॅव मोस्ट इम्पॉर्टंटली दिस सेन्स दॅट वी लिव्ह एज पार्ट ऑफ सोसायटी, की ज्याच्यामध्ये दिस कांट बी अ क्वेश्चन ऑफ मला काय पाहिजे. दिस ऑलवेज हॅज गॉट टू टेक इन टू कन्सिडरेशन की मला जे पाहिजे याला काय काय प्रकारचे रिस्पॉन्सेस अँड रिॲक्शन्स येऊ शकतात की ज्याच्यामध्ये मला जे पाहिजे ते पुश ऑन करता येईल. सो हाऊ डू यू गेट अलॉंग विथ दॅट? ओके, द टू स्टेट्स आर रिमार्केबल स्टेट्स इन द सेन्स दॅट Kerala is a different state altogether and Tamil Nadu is a totally different state on this count. I'm just giving you an example. Ki if you come across any state in India which has the largest number of temples, that's Kerala and Tamil Nadu. Okay, largest म्हणजे पर स्क्वेअर किलोमीटर्स तुम्हाला जेवढी मंदिरं ह्या दोन राज्यांमध्ये बघायला मिळतील तेवढी मंदिरं कदाचितच तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही राज्यामध्ये पाहायला मिळतील. A lot of these shrines are very old and they are what can be called as living shrines, in the sense that the classical example that I normally quote when I come to this is the Rajarajeswar at the Birdeshwar in Tanjavur,
wherein worship has been conducted without a break for the last 1000 years. Okay. इंटरेस्टिंगली 2 भारतातली अशी राज्य आहेत जिथे तुम्हाला अत्यंत चांगलं बीफ मिळतं. अत्यंत इतकं चांगलं, आणि some of the best beef in both the states can be found in very close vicinities to the temples and the shrines itself. They don't have to be as hypocrite as places like Uttarakhand or Gujarat for that matter of fact, ki jitha places of religious worship also become places where you can't sell anything that is non-vegetarian. हरिद्वार, ऋषिकेश या अशी शहर आहेत जिथं अंडी देखील मिळत नाहीत. चिकन बिकन तर सोडूनच द्या, अंड देखील विकता येत नाही पब्लिकली. So as opposed to that is Kerala and Tamil Nadu, where you can eat your beef roast by looking outside, and possibly on the horizon you would see a temple or a shrine. And does this worry or bother you? Tamil Nadu has some regulations about cow slaughter. Kerala so doesn't have anything of that. Most beef in Kerala is cow beef. Most. How do you manage this? But they don't report you any cases of lynching. They don't report you any cases of somebody hitting somebody for the fact that you have eaten beef. Tamil Nadu and Kerala cabinets famous at गोष्टीसाठी की you sit in a cabinet meeting, possibly in the same room where somebody is perfectly vegetarian and somebody who is a beef eater, and you don't dissociate from each other, you don't throw things at each other. You had chief minister like Achyutanandan hote, Karunanidhi hote, Jayalalitha hote, who will not touch meat, but will not have a problem with others in the same party, in the same government, who are avid beef eaters. I am saying educated, literate at that level. I believe I am not going to touch it, I stay away from it, and फक्त अशासाठी नाही की आज माझा मंगळवार आहे, I have never eaten it. But I don't have a problem in terms of dealing with somebody who possibly eats it every other day. वो जो सेंस ऑफ लिटरेट है ना, वो वाला सेंस ऑफ लिटरेट, लिटरसी नॉट जस्ट अबाउट की हे असं तर ह्याला ए म्हणतात, हे असं तर ह्याला बी म्हणतात. लिटरसी टू दॅट लेवल की वी अंडरस्टँड, अक्नॉलेज अँड रिस्पेक्ट द फॅक्ट दॅट वी आर ह्युमन बिंग्स. आणि असे असून देखील ते डेंजरस आहेत. लेट अस बी व्हेरी क्लिअर अबाउट इट. म्हणजे तामिळनाडू इज पॉसिबली राईट एट द टॉप in the first 5 when it comes to caste violences. Impossible caste violences. And then what's your take on agreement that came through? Like, I don't know. The Supreme Court has said that women can go and visit it. But people over there, they object to it. No. There is one section की जिसने ये कहा है कि हम इसके साथ एक राय नहीं रखते हैं और हम नहीं चाहते कि women should be there. But you have ample number of people who don't oppose it. You had a former Kerala Chief Secretary who is a Nair who comes from the same region, who went to the Supreme Court informing the court that as far as I remember, and he is a fairly old man, so he says जेवढं मला आठवतंय तेवढं in the 1920s and 30s I had people from my family and women from my family who were escorted to the shrine, to the main shrine, by women from the Pandalam royal family. The Pandalam royal family is the one that is in charge of daily worship at the shrine. So he said that as far as I remember well, women from my family, and women of that menstruating age wala thing, were escorted by women from the Pandalam royal family to go and worship at the shrine. So हे जे एकदम असा ironclad idea आहे की throughout the year for no reason whatsoever can you climb up the Sanindham to go and worship in the shrine, ही काही फॉर ऑल टाइम्स अवेलेबल होती अशातली गोष्ट नाही आहे. सो हे बरोबर आहे की देयर इज वन सेक्शन विच हॅज गॉन टू कोर्ट टू से दॅट वी हॅव अ प्रॉब्लम बिकॉज द नेचर ऑफ द डीटी इज सच दॅट ही इज अ सेलिब्रेट डीटी and he won't like to have women around.
and there's a strong group of believers which believes that that's the case and it should stay to be the same. But there's an equally strong opinion on the other side which says ki there's no harm. तो जर ब्रह्मचारी असेल, तो जर निश्चल ब्रह्मचारी असेल, अटळ ब्रह्मचारी असेल, तर स्त्री आली काय नाही आली काय त्याला काहीच फरक पडणार नाहीये ना. It's as simple as that. So if he is confident about his celibacy, when the devotee saying no is a way in which the devotees doubt whether the god would stay celibate, which is not the right sort of thing to do, no? If he is confident about the fact that I am celibate and I have always been celibate, so there is no reason why the devotees should question this. Because when you are questioning this, you are not just questioning something simple, you are questioning the very celibacy of the God itself. And these are matters which are always subject to change. But the one thing which I would always rest my case with a very simple proposition. The one thing which I have always got to remember very clearly is matters of religion, both in terms of belief and ritual in India, have never been rigid and ironclad. They have always been subject to evolution. Always, permanently subject to evolution. So असं काहीच नाही आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की बाबा हे एक आयर्नक्लॅड मॅटर आहे आणि थिंग्स शुड नॉट बी चेंज्ड. Indian religion is, we live in a country where in religion we time and again keep on insisting on this. वो वर्मा वाला जो judgment है कि Hinduism is a way of life and anything that is living is also subject to change. Kerala is also the state की ज्याच्यामध्ये 1936 मध्ये Maharaja Chitra Tirunal ordered that all the temples that belong to the Travancore Devasam board would be open to all people who are Hindus. Okay, हे 1936 ला झालं by a royal decree. आता that automatically means that before this decree was proclaimed, the temples were not open to all Hindus. बराबर है ना? बात सही है कि जब आपने ये कहा कि 1936 में महाराजा कहते हैं कि जितने भी मंदिर त्रावणकोर देवासम बोर्ड के अधीन है तमाम मंदिर खोल दिए जाएंगे फॉर everyone who is a practicing and believing Hindu irrespective of what caste you belong to. पण त्याचा टेक्निकल अर्थ असा झाला की 1936 पर्यंत ही मंदिरं ओपन नव्हती. बरं, केरळातल्या सगळ्या मंदिरं जी आहेत ह्यांच्या अत्यंत वेल मेंटेन्ड अशा प्रकारच्या हिस्ट्रीज आहेत इन टर्म्स ऑफ मंदिरामध्ये काय प्रकारच्या वर्शिप्स चालतात, मंदिर अस्तित्वात आल्यापासूनचे त्यांचे रेकॉर्ड्स आहेत. त्याच्यातल्या अनेक मंदिरांमध्ये खूप क्लिअर आहे की ही मंदिरं मुळातच अशी होती की ज्याच्यामध्ये कुणीही खालच्या जातीतली माणसं ना तो इथं पूजेला येऊ शकत होती, नाही त्यांना इथं येऊन दर्शनाचा अधिकार होता. म्हणजे मग राजाने 1936 ला जे केलं कायद्याचा वापर करून ते एका अर्थाने इनोव्हेशन होतं का नव्हतं? यू हॅव टेम्पल्स अपॉन टेम्पल्स ज्यांच्या अत्यंत व्यवस्थित मेंटेन्ड हिस्ट्रीज आहेत की जिथं कधीही हा बदल केला गेलेला नाहीये की तुम्हाला उठू का, तिथं तुम्हाला हे क्लिअर होतं की या मंदिरामध्ये तुम्ही जर ह्या जातीतले असताल, दे हॅड दीज रूल्स की तुम्ही कुठल्या जातीचे आहात, डिपेंडिंग ऑन दॅट तुम्ही काय अंतरापर्यंत जाऊ शकता. somebody can come to the main gate, somebody can reach the garbhagriha, only the Nambudri Brahmins could enter the garbhagriha. Even in temples which were built by the Nayars and maintained by the Nayars out of their grants, the actual right of touching the god belonged only to the Nambudris. पण मग राजांनी बदललं का नाही कायद्यानी? मग तसंच आहे, इट्स नॉट डिफरंट. सो जे 1936 ला कायद्याने तुम्ही बदललं बाय सेइंग की ऑल टेम्पल्स ओपनड अप फॉर एव्हरीवन हू इज अ हिंदू. अजून पण केरला हॅज दिस प्रॉब्लेम. द गुरुवायूर टेम्पल इवन टुडे हॅज दिस प्रॉब्लेम विथ दिस व्हेरी रिमार्केबल Malayalam singer called as Yasudas, who has a great fondness for the temple, and the temple doesn't let him worship on a normal basis because he is a practicing Christian. So गुरुवायूर देवासम बोर्डला लिटरली अनेक वेळेला यशोदासकडनं आलेले जे ॲप्लिकेशन्स असतात हे वेट करून त्याच्यावरती निर्णय घ्यायला लागतो की बाबा ह्या कारणासाठी ही हॅज डिमांडेड ॲक्सेस टू द श्राईन, सो शुड बी गिव्ह हिम ॲक्सेस टू द श्राईन. सो यू हॅव दोज टाइप्स ऑफ प्रॉब्लेम्स विच हॅपन इवन नाव. पण what triumphs is the law triumphs. So when the king decided that by law I open it up, so what the Supreme Court is doing is something very similar to what Chitra Tirunal did in 1936.
when he opened up all the shrines for all castes of Kerala, irrespective of where are you placed in the caste hierarchy. This one is very similar to that. It's not different than that. So that's the second thing which you have got to remember. The first thing is Indian religion is permanently subject to change. Don't have any weird ideas of the type की काहीतरी असं असतं की which has been laid down आणि that carries on as it has been laid down. तर सगळ्या ज्या काही मूर्ख 8 वाजताच्या सिरियल्स आहेत ऑफ ही कशी आपली प्रथा आहे आणि ही परंपरा कशी हिची अंमलबजावणी केली जाणार, त्या मूर्ख आहेत. त्यांना हे कळत नाही, कारण सिरियलचा जीव तेवढाच असतो, ते त्याच्या पलीकडे काही नाही करू शकत. पण म्हणून ही गोष्ट कधीही विसरायची नाही की इंडियन रिलिजन हॅज ऑलवेज बीन सब्जेक्ट टू चेंज टू अ लेवल दॅट गॉड्स कम, गॉड्स गो. There are a whole series of gods that you no longer worship, and there are a whole series of completely different gods that you have now started worshipping. हे कधीही विसरायचं नाही. Till almost 1000 AD, Ram was a great hero, not a god that was ever worshipped in any temple. It's only around 1000 AD that he becomes what is called as worthy of worship. म्हणून त्याच्या आधीच्या जवळजवळ 1400 वर्ष पीपल नो ऑफ राम ऑल अक्रॉस इंडिया इन डिफरंट लँग्वेजेस as somebody who is a Mahavir, a great warrior. But as a god, no. As someone who should be worshipped. And there are a whole set of gods around 1000 AD which you no longer worship. You no longer go and worship Varun, you no longer go and worship Indra. You keep on remembering them, but there is no such thing called as worship to them which is rendered. पुषाण आहे, महासेन आहे, हजारो देवता आहेत की ज्यांना आता तुम्ही कुठल्याही अँगलनी वर्शिप करत नाही. येते का लक्षात? Padmanabh Swami temple had a major crisis in the 1950s, huge crisis, because they had a proposal for lighting up the temple. So सगळ्या मंदिराला इलेक्ट्रिसिटी वापरायची आहे, and they have taken almost 5 years to deliberate upon this की मंदिराला लाईट लावायची का नाही लावायची. You live in a very interesting country, but what triumphs ultimately always is the law. Be it a law which was laid down by the state, princely state, or be it the law which would be laid down by the constitution. So जे राजाने 36 ला केलं, when the king said की opened, the Supreme Court is doing something very similar. कि we are using our power as derived from the constitution, and we are using it to lay down a principle in law which says that it violates gender equality, it violates the very principle of equality as guaranteed by the constitution. So this should be opened up. आता ह्याच्यानंतर you don't be worried about it. The God is celibate, he is capable enough of taking care of. Sir, in the journey of social transformation of Tamil Nadu, why wasn't the Dravidian movement unable to stop large-scale brain drain from its region? Most of the Tamilians went to USA or other countries. Nah, I don't know. I would put this in 2 separate categories. One is we are looking at brain drain in a very limited sense of the term. Tamils historically have always been a diasporic community. If you remember the Cholan history that you might have read of, with Rajendra Chol fighting wars all the way in Malaysia. आता ती जी युद्ध आहेत जी मलेशिया इंडोनेशिया एरियामध्ये झालेली आहेत ती अशासाठी नाही आहेत की आय सेंट माय शिप्स कॅरिंग माय फ्लॅग्स अँड आय असर्ट माय राईट ओवर अ सर्टन सॉर्ट ऑफ रीजन ऑफ दिस वर्ल्ड. सो ये मैरिटाइम सॉवरेंटी या टेरिटोरियल सॉवरेंटी का मामला नहीं है. वाई डिड द किंग डू दिस? द किंग डिड दिस टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द ट्रेडिंग कम्युनिटीज दॅट कम फ्रॉम द कॉरोमंडल कोस्ट इन दिस रिजन. सो ह्या एरियामध्ये असलेल्या ज्या टॅमिल ट्रेडिंग कम्युनिटीज आहेत आम्ही त्यांच्या इंटरेस्टसाठी केलेली ही युद्ध आहे. ओके, सो त्या अर्थाने इफ यू लुक ॲट दिस इट्स 1040s में that he goes out and wages war in these regions.
So त्या अर्थाने the Tamils have always had a very strong diaspora, very very strong. 1953 film that I was talking about, Parashakti, Shivaji Ganeshan's character has his parents located in Upper Burma. जोपर्यंत 1962चं Burmese change of government होत नाही तोपर्यंत there is a very strong community from Andhra as well as Tamil Nadu operating in Upper Burma, which is involved in teak plantations, which is involved in diamond mines, which is involved in credit and financing facilities. It's involved in so many things. Okay, so एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवली पाहिजे. He is, the Tamils have always been, for that matter of fact, and that is natural for people who have access to the seashore to look at the world beyond the seas comes very naturally, very very naturally. ते वाईट असल्याच्या नंतर असं सुचतं की जर समुद्र पार केला तर मग पाप लागणार, म्हणजे वाईट बसायला लागतं. पण इफ यू आर लोकेटेड ऑन द सी शोर यू जस्ट डोंट हॅव दीज प्रॉब्लेम्स. Most Southeast Asian countries have this idea. Vietnam, Cambodia, Thailand and all of them, their origin stories normally start with an idea of a Brahmin who came from South India called as Kaundinya. And then most of them, when it comes to आता फार कमी royal families उरलेले आहेत. You just have one in Thailand and one in Cambodia. So when you have most of these royal functions being done, की जिथं द ब्राह्मण आस्क यू की तुमचं गोत्र काय आहे, तर ते इन्व्हेरिएबली से की आमचं गोत्र कौंडिन्य आहे. सो साऊथ इंडिया ऑल्सो हॅड अ केस ऑफ ब्राह्मन्स गोईंग अक्रॉस टू साऊथ ईस्ट एशिया. मग हे फक्त असं नव्हतं की ट्रेडर्स वेंट, वॉरियर्स वेंट, द लोअर कास्ट वेंट. अ फिल्म लाईक कबाली विथ रजनीकांत लोकेटेड इन मलेशिया इज पॉसिबल ओनली इन तमिल. आपण मराठीत नाही ना असा पिक्चर करू शकत की आ मॅन फायटिंग फॉर द राईट्स ऑफ आ पीपल. आपण कुठे जाणार, आपण कुठे नाही जात. कुठं जरी गेलो तरी आपण परत घरीच येतो. Tamil is the state language in Singapore. Tamil is a state language in Sri Lanka. Tamil is a purported national language in both Canada as well as South Africa. So if you look at that, these countries, Malaysia becomes free 10 years after India goes free. Singapore becomes free 3 years after Malaysia becomes free. So if these countries which became free after you went free, in their constitutions designate Tamil as a national language, this is not because Tamils came around independence. Na? This is because Tamil speaking people have been a part of these countries for ages and centuries altogether. So त्या अर्थाने the Tamils have always had this sense of a world beyond the oceans. The Malays have this sense of a world beyond the oceans. They have always been communities who have always looked beyond the seashores. So त्या अर्थाने this brain drain is not new. हे त्या अर्थाने नवीन नाही आहे. Okay, this has always been happening. फक्त at different points of time in history त्याची क्वालिटी बदलत राहते in the sense that कोण कशासाठी जाते. Once you have this whole idea of a public sphere which is heavily going to be dominated by the non-Brahmins coming in, for most Tamil Brahmins, the way out was, it's over. The game is done for us. And luckily enough for them, they always had a certain sort of head start as far as education as the most important asset with which you can change your world is concerned. The way in which they are phenomenally invested in education. They are the first communities who would learn English. They are the first in the Tamil Nadu case, so they are the first communities who would not just learn English, they learn French, they learn Dutch, they learn Danish, they learn everything. आणि मग ज्याला तुम्ही आमचा शिक्षणाचा जो वापर आहे, जो आम्ही इतके दिवस केला फॉर ब्युरोक्रॅटिक पर्पजेस, हा रस्ताच आम्हाला बंद केला. मग म्हटल्याच्या नंतर वी फ्लेड ऑफ. आणि लैंग्वेज का इतना स्ट्रॉन्ग ये था, आपको बेस था कि यू कुड नेवर फाइंड योर सेल्फ टू बी एन एलियन इन एनी अदर कंट्री. You could happily go over to Britain, you could happily go over to France. We most of the time look at Tamils as an English speaking people. We most of the time don't take this into consideration that Tamils actually can speak very good French with the Pondicherry connection.
France has a substantive number of Tamil speakers, कि जो श्रीलंका से भी आए हैं, जो पौंडीचेरी से भी आए हैं और जो तमिलनाडु से भी आए हैं. You will find Tamils in Netherlands. You name a country in Europe जिच्यामध्ये you don't come across Tamils. There was a Tamil in either this German parliament or in the last German parliament, one of the two German parliaments, आत्ताच्या German parliaments. And I think he has one connection with Tamil Nadu and one connection with Sri Lanka, something of that time. So त्या अर्थाने they have always had this benefit. जे नॉन ब्राह्मण सेक्शन्स होते, म्हणजे हा जो जर्मन पार्लिमेंटरियन मी म्हणतोय, ही इज ख्रिश्चन, सो दे हॅड बेनिफिट, ही इज नॉन ब्राह्मण, सो दे हॅड बेनिफिट आउट ऑफ व्हॉट इज कॉल्ड एज अ चर्च एज्युकेशन. सो जिथून कुठून मिळेल तिथून फायदा करत घेत राहणे. केरळमध्ये आत्ताच्या घडीला द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ॲज हॅज बीन रेज्ड बाय द केरळ चीफ मिनिस्टर is how dare that the government of India thinks that the United Arab Emirates is some other country. की त्यांना हा हे कळलेलंच नाहीये की तुम्ही UAE ची मदत नाकारता, म्हणजे तुम्ही कुणाची मदत नाकारू शकता, तुम्ही UAE ची मदत कशी काय नाकारू शकता. And the rest of India doesn't understand ki why is Kerala saying that. And the rest of India being what sort of idiotic place it is never going to understand that. इतना strong presence है, इतना strong. As far as the Middle East region is concerned, the first countries to respond even before Modi took his plane ride were Qatar, Saudi Arabia and United Arab Emirates. इतना strong presence है as far as the Malayalis are concerned. So त्या अर्थाने they have always been communities which have looked out. We should never forget that Sangam history wala case ki where Augustus temple was located in Kerala. सो त्यांच्यासाठी हे नवीन नाही आहे, आणि त्यांच्यासाठी दिस इज नॉट अ वन वे प्रोसेस, और दिस इज नॉट अ प्रोसेस विच हॅज अ फायनाईट एंड. इट्स अ सर्क्युलर प्रोसेस. ज्याला आपण असं म्हणतो की ते ब्रेन ड्रेन होतंय, तो वी आर सॉर्ट ऑफ सजेस्टिंग की ते एक वन वे स्ट्रीट आहे, की तो गेला की तो परत येत नाही. त्यांच्याकडे असं नाही घडत, ते गोल गोल फिरत राहतात. म्हणजे ते पॉंडिचेरीवरनं उठून फ्रान्सला जाणार, फ्रान्सवरनं उठून मॉरिशसला जाणार, मॉरिशसवरनं उठून कदाचित तो परत तामिळनाडूला येऊ शकतो, तिथून तो पलीकडं पॅसिफिकमध्ये जाऊ शकतो. ते असे गोल गोल फिरत राहतात. त्यासाठी दिस इज नॉट लाईक अ वन वे एंड ऑफ द मॅटर, की आपण फॉर मोस्ट ऑफ अस इन इंडिया इन द रेस्ट ऑफ द कंट्री इज लाईक आयुष्यात असं मायग्रेशन लोक एकदाच करतात. की तुम्ही जर आपण पुण्यातनं उठतो, आपण वेस्टर्न युनायटेड स्टेट्सला जातो, ते पण जिथं आपण राहतो तिथंच आपण राहतो, आपल्याला त्याच्या पलीकडं काहीच माहीत नसतं. तो त्यांचं तसं नसतं. दे आर व्हेरी एंटरप्राइजिंग. यू विल सी देम इन सो मेनी प्लेसेस ऑल अक्रॉस द वर्ल्ड. विल कीप ऑन मूविंग राउंड अँड राउंड अँड राउंड. द ओनली अदर कंपेरेबल केस आर द गुजरातीज अँड द सिंधीज, ज्यांचे गोल गोल फिरत राहतात. इथून उठून सिंगापूरला गेला, सिंगापूरवरनं उठून हाँगकाँगला गेला, हाँगकाँगवरनं हवाईला गेला, सिंधीज. दे आर स्ट्रेंज फॉर द रेस्ट ऑफ द कंट्री टू अंडरस्टँड की असं कसं एखादा माणूस उठून निघून जाऊ शकतो. म्हणजे काय असतं का नसतं. तर त्यांच्याकडे असं काही नसतं. आपल्याकडे ऊस असतो म्हणून आपण कुठं जात नाही. ते भयानक एंटरप्राइजिंग आहे, भयानक. And then as I said ki yes, they did have these situations to which they are responding. Ki as a non-Brahmin movement reaches a crescendo, the way in which the Brahmins start moving beyond things, ki jo strong bureaucratic presence hota, early part of the 20th century, you can't imagine as to how strongly the Brahmins dominate everything. त्यामुळे शाहू आल्याच्या नंतर काही वर्षांमध्येच the Madras Presidency is the only state of British India which had reservations before 1947. Only state. The only other examples which you have are of princely states. Kolhapur, Mysore, Travancore, ह्या princely states आहेत. But the only state of British India की जिथं reservations was a part of state policy was the Madras Presidency, which in 1931 legislated for reservations. So once that starts becoming a prominent feature, the first thing that takes a hit, a strong hit, is the Brahmin presence in the bureaucracy. But what you have also got to very strongly remember is the Brahmins are not entirely gone.
They might have left the bureaucracy, but if you look at so many other aspects of Tamil economy and society, there's a very strong Brahmin presence, very, very strong. One of the most important things that they branched off into is what is called as finance and business. So Tamil Nadu is the only state in India wherein you would find a very strong presence of Brahmins as far as state ka industry and commerce is concerned. Very strong, unbelievably strong. Then they have a huge presence as far as the temples are concerned, wherein even today in the case of a number of temples, they dominate the rooster for all purposes. त्याच्यामुळे जसं जसं ब्युरोक्रेसीतलं प्रेझेन्स कमी झालं, पण ज्या वेगाने ते बाकीच्या क्षेत्रांमध्ये वाढलं, आम्ही सरळ सरळ जाऊन स्वतःची स्वतंत्र विद्यापीठं स्थापन केली. सो स्वतंत्र विद्यापीठं स्थापन केलेली आहेत. बिग प्रेझेन्स इन ट्रेड अँड कॉमर्स आहे. ह्याच्या काही मोठ्या तुम्हाला त्या टॅमिल डायनिंग हॉलच्या चेन्स बघायला मिळतात, MTR सारख्या. दे आर ऑल डॉमिनेटेड बाय द ब्राह्मण. सर्वांना भावन्स, सर्वांना ऑल अक्रॉस, आणि सर्वांना कुठं कुठं सापडत नाहीत. म्हणजे यू हॅव सर्वांना, यू हॅव समथिंग लाईक वॉट 13 सर्वांनाज इन द मिडल ईस्ट, some 7 of them in Singapore, and then you have some 6 or 7 of them in places in Europe. There is a Sarvanna Bhavan in Frankfurt. I have always been interested in asking them कि dosa ferment batter ferment कैसे होता है, क्या किया जाता है कि जिसके बाद batter ferment होता है in a place like Frankfurt. But that's our presence, that's our sense. तो त्यांना तो जो अजब sense है ना कि the whole world belongs to us and we would be spread across the world. You will never find South Indian Brahmins asking you about this कि तुम्ही आमच्यासाठी reservation ची काय सोय करता का बघा. Dead confident about this. But of course that dead confidence चा आधार 2000 वर्षाची सत्ता आहे की ज्या सत्तेतनं जे assets क्रिएट झालेले ते इतके फिनॉमिनल आहेत. 2000 years of social power, monopolized social power, कि जिसके एंड पे ये आता है कि आता we are not worried about this. We are spread all across the world. You look at banks across Europe. Most of the names that you would come across are Tamil Brahmins. Most banks, financial institutions. ती जी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची केस होती ज्याच्यामध्ये रजत गुप्ता जेलमध्ये गेलता. The agent who manipulated it on the stock exchange was a Tamilian. So when everything is so enriching and positive about this, then why does the rest of India see South India as an alien land when it comes to? South Indians are never worried about it. They sort of relish it कि हाँ ठीक है, हम बाकी इंडिया से अलग ही है, हम तुम लोगों जैसे पागल नहीं है. We live in a different world. We have a different sense of things. आणि साऊथ इंडियाला असं कधीच वाटत नाही की इतर भारत आपल्याला स्टिरियोटाईप करतो, आपल्याबद्दल त्याला काही फारसं वाटत नाही. नाही तर साऊथ इंडियाला काहीच वाटत नाही, काही म्हणजे काही नाही. म्हणजे वॉज केरला वॉरिड अबाउट दिस की दिल्ली आपल्याकडे लक्ष देत नाहीये. केरला गव्हर्नमेंटने आपलं आपलं काम करत राहिले आणि तुम्ही आम्हाला 700 कोटी दिले नाहीत ना, तुम्ही बघा मी ते 700 कोटी कसे वसूल करणार. We have our own ideas about how are we going to get that money, and they'll get it. They'll definitely get it. So we were more worried about what is Qatar saying about us rather than what is Delhi saying about us. कतर क्या बोल रहा है, सऊदी अरेबिया क्या बोल रहा है, यूनाइटेड अरब एमिरेट्स क्या बोल रहा है, मलेशिया क्या बोल रहा है, हमको इसकी चिंता ज़्यादा थी. हम इसकी तरफ ध्यान ही नहीं दे रहे थे कि दिल्ली क्या कह रहा है. लीस्ट by the time the army stepped in, almost something like 100 hours of damage was already done. अभी भी हम लोग इसका assessment कर रहे हैं कि there is something in India which is called as the National Disaster Relief Force. We are yet trying to find out as to why did the NDRF not respond, what went wrong, आणि काय करता येईल की पुढच्या असा पाऊस पडल्याच्या नंतर वी वुड बी ए प्रॉम्प्ट इन आवर रिस्पॉन्स. बट इज केरला वॉरिड अबाउट एनिथिंग ऑफ दिस? द आन्सर इज नो. केरला इज मोर वॉरिड अबाउट दिस की आपलं गव्हर्नमेंटचं जे डिसेंट्रलाइज्ड सिस्टम आहे
त्याच्यामध्ये खालच्या लेवलला फॉल्ट कुठं क्रिएट झाला की ज्याच्यामुळे यू आर नॉट वॉर्न्ड ॲडिक्वेटली दॅट द वॉटर्स आर गशिंग थ्रू. दे हॅव टू लिव्ह विथ इट. एक प्रॉब्लेम काय आहे, इट्स अ स्मॉल स्टेट, द रिव्हर्स आर स्मॉल. म्हणजे पानशेतला जर का तुम्ही पाणी सोडलं ना तर तुम्ही जवळजवळ इमिजिएटली शनिवार पेठेला इन्फॉर्म करू शकता की वी हॅव लेट लूज द वॉटर्स आणि शनिवार आणि मंगळवार पेठेमध्ये वी वॉन्ट सर्टन एरियाज इव्हॅक्युएटेड. आणि बाय द टाइम्स द वॉटर्स विल रीच दिस पार्ट ऑफ द बेसिन यू वुड हैव एम्पल टाइम टू इवैक्यूएट पीपल. पण केरला में आप ऐसा नहीं कर सकते हो. द रिवर्स आर लेंथ वाइज वेरी स्मॉल. म्हणजे इफ द इडुक्की डॅम रिलीजेस इट्स वॉटर्स बाय द टाइम डाउनस्ट्रीम लोकांना तुम्ही इवॅक्युएट करू शकता तुमच्याकडे मुश्किल से 4 ते 5 मिनिटं आहेत. जेव्हा की ह्या केसमध्ये तुमच्याकडे जवळजवळ 1.5 तास आहे. सो तो जो डिफरन्स राहतो की इट्स अ स्मॉल स्टेट, द रिव्हर बेसिन्स इटसेल्फ आर व्हेरी स्मॉल and add to it the fact that you have received 42% more rainfall. एक तो you have received 42% more rainfall, ऊपर से the length of the river is small, there's just no way by which you can evacuate anyone. And of course the most important thing, Kerala has one of the highest population densities. The only other state which has a higher density than this is A, West Bengal and B, Bihar. भारतात असली कुठली स्टेट नाही आहे की जिच्या केसमध्ये तुम्हाला हे असे अजब प्रकारचे प्रॉब्लेम्स एकाच वेळेला समोर जायला लागतं की नद्यांची लेंथ छोटी आहे, पाणी सोडल्याच्या नंतर तुम्हाला इव्हॅक्युएशन 4 मिनिटांमध्ये पूर्ण करायला लागणार आहे. 4 minutes. 4 minutes इज नॉट इनफ फॉर एनिथिंग. and 895 per square kilometer is the population density that we are talking about. So it's just not possible that you can salvage anything. पण म्हणून दे आर लुकिंग ॲट इट की हे आधीच कळायला पाहिजे होतं की पाणी सोडायला लागणार आहे. कारण ऑलरेडी जुलैमध्ये 18% पाऊस जास्त झालेला आहे आणि ह्या ऑगस्टमध्ये 42% पाऊस जास्त झाला आहे. गेल्या वर्षी अख्खा सीझन वॉज 40% डेफिसिट. यावर्षी दर महिन्यामध्ये पाऊस जास्त झालेला आहे. सो गेल्या वर्षी दॅट दिस व्हेरी स्ट्रेंज सिच्युएशन की बाय द टाइम ओनम केम इन यू हॅड अ 40% सीझन का डेफिसिट. So you are dealing with extremely freak weather, extremely unbelievably freakish weather, जो totally unpredictable है कि क्या, how do you respond to it. आणि तरी पण त्यांचा अट्टास हा आहे की ग्राउंड लेवलला ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ना should have been more prompt as compared to this. They are not even talking about how should Delhi have responded to it. They are more worried about this की आपल्या ग्राउंड लेवलला प्रॉब्लेम काय झाला. So NDRF उशिरा का आली, इंडियन आर्मी उशिरा का आली. Nobody is asking these questions in Kerala. Everyone is worried about this कि पहले वॉर्न क्यों नहीं किया गया और पानी ग्रेजुअली क्यों नहीं छोड़ा, पानी एकदम से क्यों छोड़ दिया गया. Strange. Recently we have visited players to Nagapattinam. What differences and similarities you find in Greater Nagaland and Dravidian movement? Similarities, there are not much of similarity. कारण द्रविडियन मूवमेंटचा एक स्ट्रॉंग भर जो होता ना तो इज अ सर्टन सॉर्ट ऑफ आयडिया विच आर रेफरिंग टू ॲट द दिल्ली एंड ऑफ इट. ती लँग्वेजमध्ये रूटेड आहे. द नागाज हॅव अ एथनिक आयडिया ऑफ देमसेल्स. दे डोंट हॅव एन लँग्वेज का नॅशनलिझम टू टॉक ऑफ. Dravidian nationalism essentially, the word Dravidian when they're using it, they're looking at it as an ethnicity. But when it comes to actualizing that politics, it's more or less in the terms of a language. So the Tamil language, the Malayalam language, the Kannada language. Nagaland la to sense nahi hai. When the Nagas are saying ki we want a greater Nagaland to be established, what they're looking at is the old Naga tribal idea. They azunai ethnic hai. The Nagas don't have a common language to talk of. So that's one very strong difference between the two. Okay. B, Nagaland is a territorial issue in the sense that it involves Burma, it involves India, it involves to a certain extent the Chinese as far as the entire story is concerned. The Tamil thing is not something very similar. The Tamils do talk of Tamil Elam across in Sri Lanka, but that's very different from what they are talking as far as the Naga thing is concerned. तिसरं इज इन टर्म्स ऑफ साईज ऑफ द पॉप्युलेशन दॅट्स अ बिग डिफरन्स. म्हणजे नागा सगळ्या अगदी मोठा नागा एरिया देखील एकत्र करून आर जस्ट अ फ्रॅक्शन ऑफ वॉट द टॅमिल्स आर. द टॅमिल्स न्यूमरिकली आर मोर बिग
as concerned when it comes to the federal Indian business when you compare it with the Naga thing. South is Tamil Nadu in colonial times had a well established system of government. म्हणजे चेन्नई ह्या महिन्यामध्ये सेलिब्रेटिंग 379 years of existence. सो ते जे चेन्नई प्रेसिडेन्सीवरनं गेम चालू झाली आणि जी नंतर जाऊन मॅड्रास प्रॉव्हिन्सपर्यंत येते, तर ती तुम्हाला एक अशा प्रकारची कन्सिस्टंट ब्युरोक्रॅटिक सेटअप देऊन जाते, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप देऊन जाते की जिथं यू नो फॉर शुअर वेर आर थिंग्स प्लेस्ड. आणि colonialism has played a major role as far as the transformation of this entire region is concerned. नागालँडच्या केसमध्ये the one thing which you have always got to remember is most of the Naga territories were in treaty relationships with the British. They are not a part of British India. They are in relationship of what is called as treaties signed between the different Naga tribes and the British Crown. आता तसं असल्या कारणाने their relationship is, as I normally have explained it, the northwest and the northeast of India are very similar to each other. So जे पाकिस्तानचे problems आहेत as far as the Pashtuns and the Baluch are concerned are the same problems that the Indian government faces with the Nagas and the tribes in the northeast. Okay, कारण ह्यांचं relationship with the central government was a relationship that was negotiated through treaties. These territories were never incorporated within the territorial arrangement of the British Empire in South Asia. Karan these territories were seen as buffers. The northwest was seen as a buffer between the Russian Empire and the Iranian Empire and the British Empire. This was seen as a buffer between the Chinese Empire. So त्या अर्थाने ह्या दोन्ही साईडच्या ज्या territories आहेत ना, they are much different from Tamil Nadu. Tamil Nadu was like a part, a core region of the British Empire. So तसं यांचं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांच्या डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने झाल्यात ना गेली जवळजवळ 150-200 वर्ष, त्या ड्रामॅटिकली अँड ड्रास्टिकली वेगळ्या आहेत. सो तामिळनाडूमध्ये यू गेट दैट सेंस ऑफ कास्ट का डिविजन है. आई एम नॉट डिनाइंग की कास्ट का डिविजन नहीं है, बहुत स्ट्रांग है, पण असं असून देखील यू कॅन कन्वर्ज ऑन अ कॉमन थीम विच इज कॉल्ड एज तामिळ लँग्वेज का नॅशनलिझम. नागालँडमध्ये वी कॅन कन्वर्ज ओनली ऑन दिस नोशन विच सेज दॅट वी आर नागाज, आणि वी से वी आर नागाज बिकॉज अदर्स से वी आर नागाज. म्हणजे नागाज डोंट कॉल देमसेल्व्स एज नागाज. दॅट्स द वन थिंग विच यू हॅव ऑलवेज गॉट टू रिमेंबर. कारण इट वॉज अ ब्रिटिश आयडिया की ह्या लोकांना नागा असं म्हणतात. कारण वेन द ब्रिटिश केम टू द नागा हिल डिस्ट्रिक्ट्स इन द अर्ली 18th century, अर्ली 19th century, त्यावेळेला दे फाउंड दीज पीपल इन अ सिच्युएशन की जिथं दे डोंट वेअर क्लोथ्स, ते उघडेच फिरतात. तर मग असं उघडं कोण फिरतं? तर ब्रिटिश आयडिया वॉज ते नागा आहेत, कारण आपण तसे नागा साधू बघितले आहेत गंगेच्या खोऱ्यामध्ये, म्हणून त्यांना नागा म्हटलेलं आहे. The Nagas, till the British call them as Nagas, have never referred to themselves as Nagas. They always refer to themselves on the basis of the tribe that each one of us belongs to. So तुम्ही काय प्रकारचे कपडे घालता फॉर दोज डिफरंट सेरेमोनियल ओकेजन्स, त्याच्या तुमच्या डिझाईन पॅटर्न्स काय आहेत ह्याच्यावरती काय म्हणतो पब्लिकली लुक ॲट यू आणि ostensibly look at you and define you as belonging to a certain tribe. So it's the British who call them as Nagas. त्यांनी स्वतःला कधीच नागा म्हटलेलं नाहीये. ते स्वतःकडे बघताना कायम ते वेगवेगळ्या ज्या ट्राईब्समधून येतात त्या ट्राईब्सच्या अनुषंगानेच ते एकमेकाला रेफर करतात. आणि मग इट्स अ प्रॉब्लेम दॅट हॅज बीन लेफ्ट बिहाइंड बाय दिस ब्रिटिश कॉलोनियलिझम इंडियन नॅशनलिझम केस, की ज्याच्यामध्ये आता वी लुक ॲट इच अदर ॲज नागाज, पण अजूनही एक स्ट्रॉंग इंटर ट्रायबल का सेन्स है की जो अजूनही ॲनिमेट्स अ लॉट ऑफ थिंग्स, की तो असा वागतो, हां त्याच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार, ते सेम आहेत ना. सो अजून पण तसेच धंदे चालतात. आणि मग तो सगळा जॉग्रफीचा प्रॉब्लेम आहे की अंडर डेव्हलप्ड जॉग्रफी आहे, मोड्स ऑफ कम्युनिकेशन खूप प्रिमिटिव्ह आहेत. सो यू डोंट हॅव द सेम थिंग ॲज फार ॲज साऊथ इंडिया इज कन्सर्न्ड, where you have advanced modes of communication, की याच्यामुळे fostering a sense of belonging to a common idea about ourselves becomes much more easier. So in the Naga case, other than being Christians and other than being seen as Christianity is a very strong thing, very very powerful thing. Man, if 99% of Nagas can look at each other and identify with each other, it's because of the fact that we all are Christians. Now, the church plays a significant role in life. But these are the ways by which it is different. There's hardly anything which is similar.
Similarity is only on this ground की बाबा we have a problem with the government of India. पण as far as the Tamilians are concerned, rarely did they ever take to an armed conflict against the government of India. Rarely. म्हणजे त्यांचा जो आर्म्ड कॉन्फ्लिक्ट होता तो वॉज ऑफ द LTT व्हरायटी, की आपण LTTला पाठिंबा देऊ की ज्याच्यामुळे भारत सरकारला असं कळेल की बाबा आमच्या मनामध्ये असंतोष आहे तुमच्या बाबत. ते दंगली करतील की जसं त्यांनी ज्याला आंध्र प्रदेश निर्माण झाला त्याला दंगली केलेल्या होत्या, टू सी टू इट दॅट चेन्नई डझंट बिकम अ पार्ट ऑफ आंध्रा. सो ते दंगल विंगल करू शकतात, पण ते आउटराईट टेकिंग टू वेपन्स अगेन्स्ट द स्टेट, नो, दे आर टू प्रॅग्मॅटिक फॉर इट and they have too much at stake to avoid it. Nagas least worried about it, least. So at the forefront of an armed insurgency for all these years, the first case, वो जो just give me 1 minute, वो जो AFSPA है, Armed Forces Special Powers Act, was legislated in 1958 by Nehru's government to tackle the Naga problem in Manipur. तो नागा इंसर्जेंसी विद इन मणिपुर जो है उसको टैकल करने के लिए AFSPA लेजिस्लेट किया गया था. जो AFSPA वाज आर्म फोर्सेस स्पेशल पावर्स ऑर्डिनेंस एज मेड बाय द ब्रिटिश गवर्नमेंट इन 1941. So AFSPA first came into place as an ordinance, and as an ordinance it was brought into place by the British government in the 1940s during the Second World War. After that it lapsed, and 1958 मध्ये Nehru's government would make it into a law to tackle the Naga problem in Manipur. So Nagas can think of an armed insurgency, the Tamils cannot. Tamil Nadu would never think of that ki baba should we take to weapons, बंदुका घरी बनवाव्यात का नाला सोपारायला, तर तसं ते विचार नाही करू शकत, असला ते विचारच करू शकत नाही. पण Nagas can happily think of that. Are you getting it? So common चीज एक ही है कि we have a problem with the government of India. We are looking for more autonomy. Okay, but the way in which Tamil Nadu would deal it and the way in which Nagaland would deal it are dramatically different. हाँ बोल. तसं जरी असलं म्हणजे हा प्रॉब्लेम भारतातल्या जवळजवळ सगळ्याच राज्यांचा आहे की भारतातल्या प्रत्येक राज्याला कुठं ना कुठेतरी कायम अशी तक्रार राहते की बाबा जेवढे पैसे आम्ही जनरेट करतोय किंवा जेवढे पैसे आम्ही सेंट्रल पूलला कॉन्ट्रीब्यूट करतोय तर तेवढे पैसे आम्हाला रिटर्न येत नाही. सो हा प्रॉब्लेम सगळ्यांचा आहे, हा फक्त साधन स्टेट्सचा अशातला भाग नाही आहे. मग साधन स्टेट्सनी या गोष्टीच्या बाबतीत काय केलेलं आहे, तर साधन स्टेट्स आर परमनंटली बिलीव्ड इन दिस की तुम्ही तुमची स्टेटची कॅपॅसिटी कशी ऑगमेंट करू शकता. म्हणजे तुमच्याकडं फेडरल सिस्टममध्ये कसं आहे की बाबा काही कर आहेत की जे युनियन गव्हर्नमेंट कलेक्ट करणार आहे आणि स्वतःकडेच ठेवणार आहे, काही असे आहेत की जे युनियन कलेक्ट करणार आणि स्टेटशी वाटून खाणार, आणि काही असे आहेत की जे स्टेट्सला मिळणार की जे स्टेटच कलेक्ट करणार आणि स्टेटच जिरवणार. तर ते जे टॅक्सेस आहेत ना की जे स्टेटचे आहेत आणि ज्याच्या बाबतीत स्टेट काहीतरी करू शकते, हे वाढवायचे कसे, याचा स्कोप आणि स्पेस कसा वाढवायचा, तर ते कंटिन्युअसली त्याचा विचार करत राहतात किंवा तुम्ही याच्या बाबतीत काय करू शकता. म्हणजे करुणानिधीच्या केसमध्ये सगळ्यात सेलिब्रेटेड केस होती की 95ला फॉर्ड आणि ह्या कंपन्या ज्या आहेत ज्या कार्स बनवतात या तामिळनाडूमध्ये पहिल्यांदा आल्या. ह्या आल्या त्या पॉईंटला ज्या वेळेला जयललिता सत्तेत होती आणि जयललिता बीन वॉट जयललिता वॉज, जयललिता सॉ अ डायरेक्ट बेनिफिट इन इट ॲज फार एज स्टेट फायनान्सेस आर कन्सर्न. आणि म्हणून मग आम्ही असं ठरवलं की आपण ह्याला सँक्शन देऊ. पण 96ला निवडणुका झाल्या, जयललिता सत्तेतनं गेली आणि या कंपन्यांना जनरल मोटर्स यांना सगळ्यांना हा डाऊट यायला लागला की एक्झॅक्टली करुणानिधी याच्याशी कसं डील करणार, कारण करुणानिधीचा त्या अर्थाने इंडस्ट्रीजमध्ये काही फारसा स्टेक होता अशातला भाग नाही. मग म्हटल्याच्या नंतर दे वर व्हेरी स्केप्टिकल अबाउट दिस की वुड करुणानिधी आस्क अस टू पॅक अँड लीव्ह. पण करुणानिधी बीइंग द स्मार्ट पर्सन दॅट ही वॉज, एस्पेशली डिपेंडिंग ऑन दीज व्हेरी स्मार्ट ब्युरोक्रॅट्स हू कन्व्हिन्स्ड हिम की स्टेटचा फायदा आहे इफ यू लेट द कंपनी स्टे इन तामिळनाडू. मग साहेब म्हटले ठीक आहे राहू देत, आणि या कंपन्या जे जनरेट करणार त्याच्यातनं ठीक आहे, जे कस्टम्स आणि तुम्ही बाकीचे टॅक्सेस भरणार ते युनियनला जाणार.
पण तुमच्या अस्तित्वामुळे जे ॲन्सिलरी उद्योग उभे राहणार, जे इतर छोटे मोठे लघुउद्योग निर्माण होणार, त्याचा फायदा स्टेटलाच होणार ना. म्हणजे तामिळनाडू इज दॅट स्ट्रेंज स्टेट which has that 1 rupee chawalwala idea. It was the first state to implement that 1 rupee chawalwala idea. Kerala goes beyond that. Kerala has identified those Antyodaya families की ज्यांना केरला दर महिन्याला रेशन फ्री पोचवते, की आता 1 रुपया नाही, 4 आणे नाही, 12 आणे नाही. यू आयडेंटिफाय बेनिफिशरीज हू नीड इट, आणि त्या बेनिफिशरीजला हे जवळजवळ 2.5-3 लाख लोक आहेत की जे आर सपोज टू बी द स्टेट बेनिफिशरीज ऑफ दिस. त्यांना दर महिन्याला 35 किलो तांदूळ फुकट. आता हे जे आहे की याच्यामध्ये तुम्ही ह्या इसेन्शियल कमॉडिटीजच्या प्राइसेस खाली ठेवताय, पण त्याच्याच बरोबरीने सायमल्टेनियस गोष्ट जी घडते ती ही आहे की बाबा दॅट वुड ऑटोमॅटिकली मीन दॅट इन अ लिमिटेड अमाउंट ऑफ वेज यू कॅन सर्वाइव्ह इन अ स्टेट लाईक दॅट. So companies European firms, American firms flock to South India precisely because your populist measures see to it that the essential prices of essential commodities stay low. So you can get a huge labor force at very affordable prices. Very affordable, very. And that is the strangest thing. की तामिळनाडूचा कार बेल्ट जो आहे की ज्या चेन्नईच्या आसपासचे जे एरियाज आहेत की जिथं ह्या कार्स आणि ऑटोमोबाईल्स मॅन्युफॅक्चर होतात, they don't face the same labor problems that the Maruti businesses face in हरियाणा. हरियाणाच्या कार बेल्टमध्ये तुम्हाला जो लेबर अनरेस्ट बघायला मिळतो ना, तो तुम्हाला तामिळनाडू कार बेल्टमध्ये बघायलाच मिळत नाही. सो कंपनीज कॅन फ्लॉक इन फॉर अ सिम्पल रिझन, कारण वेजेस ऑटोमॅटिकली कॅन स्टे लो बिकॉज प्राइस ऑफ एसेन्शियल कमॉडिटीज आर लो. तांदूळ तुमचा स्टेपल आहे, तुमच्या अन्नातला जो केंद्रीभूत भाग आहे तो तांदूळ आहे. तांदूळ जर तुम्हाला 1 रुपयाला मिळत असेल तर तुला वेजेस किती द्यायला पाहिजे? बरं, त्याच्याही पलीकडची केस आता आम्ही गाठलेली आहे की जिथं आम्ही 1 रुपयाला आता इडलीच खातो, तांदूळ पण खात नाही. तांदूळ आणा, धुवा, भिजवा, कुणी सांगितलंय? त्याच्यापेक्षा भारी केस इज आता स्टेट 1 रुपयाला गरमागरम इडलीच खाऊ घालते. मग तुला वेजेस किती द्यायचे? गेटिंग इट? सो दॅट क्रिएट्स एम्प्लॉयमेंट. द मोर एम्प्लॉयमेंट इट क्रिएट्स, द मोर इट सीज टू इट. ऑफकोर्स ह्या अप्रोचचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे? लोअर वेजेस इसेन्शियली सी टू इट that a large labor force will stay engaged with work, but it would also stay at a lower skill level. So skill level हमेशा लो रहेगा, and उस skill level के proportion में उसका productivity लो रहेगा. So ह्या अमेरिकन किंवा युरोपियन फर्म्स चे इथं असलेल्या प्रोडक्टिव्हिटी लेवल्स आणि अमेरिकेत किंवा युरोपमध्ये असलेल्या प्रोडक्टिव्हिटी लेवल्स ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पण दोन्ही केसेसमध्ये वेजेसमध्ये पण जमीन आसमानाचा फरक आहे. India's GDP since 1991 increased 4 times. Wages only doubled. 91 पासून गेल्या 25 वर्षामध्ये GDPचा आकार हा चौपट झाला, पण वेतन जे आहे फक्त दुप्पट झालेला आहे. आता कळलं की आपण मालबार हिलला 45 मजली बिल्डिंग कशी बांधू शकतो. मालबार हिलला 45 मजली बिल्डिंग ह्याच्यात नाही येते की GDP 4 टाइम्स वाढतो पण वेजेस फक्त दुपटीने वाढतात. आर यू गेटिंग इट? सो दॅट्स द वे की त्यांना हा प्रॉब्लेम आहे, जो प्रॉब्लेम सगळ्याच राज्यांना आहे. प्रत्येक राज्याला त्याच्या लेवलला असं वाटतं की आपण जेवढं कॉन्ट्रीब्यूट करतो त्याच्या मोबदला आपल्याला मिळत नाही. पण ह्यांच्या केसमध्ये यांनी उद्योग काय केलेला आहे की दे हॅव सीन टू इट की स्टेटचा एकंदर GDP ज्याच्यावरती स्टेटचा कंट्रोल आहे त्याच्या कॅपॅसिटीज कंटिन्युअसली अशा पद्धतीने वाढवत राहायच्या की वुड रीच अ लेवल ऑफ व्हॉट इज कॉल्ड अस फुल एम्प्लॉयमेंट एज फार एज इज पॉसिबल. दॅट वुड ऑटोमॅटिकली, याचा एकच परमनंट प्रॉब्लेम जो आहे ना की तामिळनाडू, इफ यू गो, तुम्ही जर एका आठवड्यात असा प्रवास केला की तुम्ही कॅलकटाला गेले आणि तुम्ही चेन्नईला गेले
तर you would see the drastic difference as far as the two cities are concerned, the two states are concerned. But the Tamil case is a case wherein it's low, but it has been low consistently for the last 50 years. So that's the way in which they have played the game. स्टेटच्या फायनान्सेसचे जे सोर्सेस आहेत ते तुम्ही कसे ऑगमेंट करणार. दुसरी सगळ्यात महत्त्वाची, जस्ट गिव मी 2 minutes, दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विच दे हॅव ऑलवेज वर्कड ऑन इज वॉट इज कॉल्ड ॲज द डेफिसिट, द बजेट डेफिसिट. दे आर नॉट वरीड अबाउट रनिंग हाय डेफिसिट्स. म्हणजे ह्या सगळ्या स्टेट्सच्या बाबतीत बरं, वेन एव्हर यू हॅव अ प्रॉब्लेम विथ स्टेट फायनान्सेस इन इंडिया, international financial institutions don't look at states like Kerala and Tamil Nadu. They are always looking at states like Uttar Pradesh, Bihar and Madhya Pradesh, की जिथं तुमच्या डेफिसिटचा आकार मोठा आहे पण डेफिसिट खर्च कशावरती केलं जातं आहे. तर साऊथ इंडियाच्या केसमध्ये दे आर परमनंटली सॅटिस्फाईड विथ दिस की दिस डेफिसिट ॲट द एंड ऑफ द डे इज अ गुड डेफिसिट ॲज कम्पेअर्ड टू द नॉर्थ का डेफिसिट विच इज अ बॅड डेफिसिट. आणि ह्या राज्यांना कधीच हा प्रॉब्लेम नाही आहे. दे परमनंटली कीप ऑन चेसिंग डेफिसिट्स. त्यांना असं कधीच वाटत नाही की बाबा आपला स्टेटचा ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट किती आहे, द डेफिसिट शुड स्टे ॲट 3 to 3.5% ऑफ इट. नो, दे नेवर फील दॅट. They feel because at the end of the day this deficit is spent on what is called as health and education at the grassroots level, which is believed that ठीक है, it might not create any other asset, it creates a very durable quality human asset, and so there should be no problem in terms of running this deficit. ना आमची केस एक्झॅक्टली उलटी. आमच्या केसमध्ये डेफिसिट खर्च कशावरती केला जातो आणि मग आम्हाला कंटिन्युअसली हा प्रॉब्लेम असतो की नाही पण लार्ज डेफिसिट्स डोंट लुक गुड ॲज फार स्टेट फायनान्सेस आर कन्सर्न. यू शो मी अ बजेट की ज्याच्यामध्ये दे हॅव नॉट रन अ डेफिसिट पण दे मॅनेज इट सो वेल. आय डोंट नो, पॉसिबली पॉप्युलिझम पेज इन सम केसेस. हां बोल. आता एक सगळ्यात पहिला भाग जो आहे जो नीड्स टू बी लाईक केप्ट ऑफ द बोर्ड, फॉर दॅट मॅटर ऑफ फॅक्ट दे डोंट लाईक एनी अदर लँग्वेज. म्हणजे जस्ट दे डोंट लाईक हिंदी, देर आर सो मेनी अदर लँग्वेजेस विच दे डोंट लाईक. ओके, वाय इज इट दॅट वी आर बॅटिंग अँड वी आर वरीड अबाउट समथिंग कॉल्ड एज हिंदी. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे विच यू ऑलवेज हॅव टू कीप इन माइंड इज वन्स दॅट स्ट्रगल फॉर पॉलिटिकल इंडिपेंडेंस with the British is over, the next immediate thing that you have got to live with is the fact that we are a diverse country. आणि त्याच्यातली एक सगळ्यात महत्त्वाची जी डायव्हर्सिटी आहे इज व्हॉट इज कॉल्ड द लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी, की जी त्या अर्थाने म्हणजे ज्याला असं आपण म्हणतो की बाबा आय बिलॉंग टू अ सर्टन लँग्वेज स्पीकिंग एरिया ऑर अ लँग्वेज स्पीकिंग कम्युनिटी, तर इट ऑटोमॅटिकली सबस्युम्स द फॅक्ट की तुमच्या ज्या बाकीच्या मार्कर्स ऑफ आयडेंटिटी आहेत त्या मिनिमल आहेत ॲज कम्पेअर्ड टू दिस थिंग दॅट इज कॉल्ड एज अ लिंग्विस्टिक आयडेंटिटी. सो तुम्ही कुठल्याही जातीचे असा, वेन यू से आय स्पीक तमिळ, इट इसेन्शियली ब्रिंग्स अ सर्टन सॉर्ट ऑफ कन्वर्जन्स डिस्पाइट द डिफरंट टाइप्स ऑफ कास्ट अँड रिलिजियस कम्युनिटीज अँड सेक्शुअलिटीज दॅट यू माइट बिलॉंग टू. लँग्वेज त्याच्यापेक्षा जास्त ब्रॉड अशा लेवलला तुम्हाला एकत्र घेऊन येते. ओके, बरं, most of the ways by which they have done this thing as far as Tamil Nadu is concerned, ह्या ज्या आत्ता जाऊन मोठ्या झाल्या मीडिया बेस्ड इंडस्ट्रीज ज्या आहेत ह्या आत्ताशी जाऊन तुमच्या केसमध्ये मोठ्या झाल्या, त्यांच्या केसमध्ये दे हॅड ऑलवेज बीन रनिंग अ बिग सिनेमा इंडस्ट्री सिन्स द 1950s itself. आता इफ आय वॉन्ट टू मेक सिनेमा अँड रीच इट आउट, obviously I have got to do it in Tamil. म्हणजे ज्यावेळेला ते पहिले चित्रपट बनवतात 40s मध्ये, त्यावेळेला देर इज नो इंडियन नेशन. त्यावेळेला यू आर डीलिंग ॲज पार्ट ऑफ द ब्रिटिश एम्पायर की ज्याच्यामध्ये यू आर टार्गेटिंग एव्हरीथिंग इन द तमिळ लँग्वेज. आता दॅट गिव्स यू अ सर्टन सॉर्ट ऑफ फुटहोल्ड अँड एन एस्टॅब्लिशमेंट ऑन विच यू कीप ऑन बिल्डिंग लेटर ऑन, की जिथं एकदा ते तमिळमध्ये सुरू झालं की त्याच्यानंतर ते कंटिन्युअसली तमिळमध्येच जात राहिलं. पॉलिटिकली तुम्हाला प्रॉब्लेम होता फॉर अ सिम्पल रिझन, कारण हा उद्योग काँग्रेसनी 1937च्या निवडणुकांमध्ये केला. 35च्या कायद्याखाली ज्याला काँग्रेस सत्तेत आली त्यावेळेला काँग्रेसने हा उद्योग 37मध्ये करायला सुरुवात केली की द काँग्रेस वेंट इन फॉर व्हॉट इज कॉल्ड ॲज दिस 3 लँग्वेजवाला फॉर्म्युला, की
किंवा प्रत्येक राज्यामध्ये एक इंग्लिश असेल, एक स्थानिक भाषा असेल आणि एक हिंदी असेल. आणि हिंदी वॉज प्रोमोटेड, पण ऑफकोर्स वॉट वॉज प्रोमोटेड वी हैव ऑल्सो गॉट टू बी वेरी केयरफुल अबाउट इट. ये हिंदी बहुत बाद में बना है. वॉट वॉज प्रोमोटेड वॉज हिंदुस्तानी, विच इज अ वेरी डिफरेंट लैंग्वेज फ्रॉम वॉट वी आर सेइंग व्हेन वी आर सेइंग हिंदी. गांधी वॉज अ स्ट्रॉन्ग चॅम्पियन ऑफ समथिंग कॉल्ड एज हिंदुस्तानी. की बाबा उत्तर भारतातला एक मोठा इलाका जो आहे, विच इन्क्लूडेड ओल्ड सिंध, ओल्ड पंजाब अँड एव्हरीथिंग इन टू इट, डज अंडरस्टैंड समथिंग कॉल्ड एज हिंदुस्तानी. And Hindustani is written in both the Arabic as well as the Devanagari script is what they were promoting. Okay, बहुत बाद में जाके ये हिंदी वाला मूवमेंट बना है कि हिंदी is written in the Devanagari script. So and that was a strange thing कि you had a Gujarati who was promoting the interest of Hindustani. आणि त्याच्यामुळे that was a rhetorical question that the Congress used to raise in South India कि if a Gujarati can promote Hindustani, why should the Tamils have a problem with it? Okay, but we have always looked at it from a different perspective altogether. Point is very simple कि why does Hindi feel that it is hated in Tamil Nadu? मैं हिंदीला असं का वाटतं की you are being hated in Tamil Nadu? Why are you assuming that there is a certain sort of, बरं ते कायम खोटं बोलत आलेले आहेत by insisting on this that Hindi is a national language. Okay, Hindi is a national language, true, but there are 22 other languages which are also national languages. So मग त्या केसमध्ये why are you setting the interest of one language on a certain sort of pedestal as compared to everything else? Okay, इंडिया में एक यूनिक किस्म का सिचुएशन है कि जिस सिचुएशन को तुमको समझना पड़ेगा कि वी आर लिविंग इन अ मल्टीलिंगुअल सॉर्ट ऑफ अ स्पेस. इट वुड ऑलवेज बी गुड इफ वी कैन लर्न आवर लैंग्वेजेस, if we can learn more languages and be comfortable with it. So हा हिंदीचा प्रॉब्लेम आहे. तामिळनाडूला असा प्रॉब्लेम नाही आहे ना की बाबा लखनौमध्ये कुणी तामिळ बोलत नाही. But Tamil Nadu is not worried about it. Tamil Nadu doesn't feel so worried about this ki no, but up north in Lucknow or in Patna they hate Tamil. Why does Hindi feel ki the Tamils don't love us? I mean, what is the sense of aggression? What is the sense of ki सुदूर दक्षिण भारतामध्ये देखील सगळ्यांनी हिंदीत बोललं पाहिजे? हा तुमचा कन्सर्न काय आहे? मग त्यांना असं नाही वाटत की नाही पाटणामध्ये तामिळ बोलत नाहीत आणि त्याच्यामुळे आपण कशी याची काळजी केली पाहिजे, ह्याच्याबद्दल काहीतरी विचार केला पाहिजे आणि याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे? नो. मग वाय आर यू फीलिंग दॅट? वाय आर वी नॉट कम्फर्टेबल विथ द फॅक्ट दॅट ठीक आहे इन डिफरंट पार्ट्स ऑफ द कंट्री डिफरंट लँग्वेजेस वुड बी स्पोकन. ॲट द मोस्ट जे मी कायम म्हटलेलं आहे की at a certain level we should actually, why should you have a 3 language formula? Why can't we have a 4 language formula? It should be made mandatory that you should learn some other language. So त्यांचा प्रॉब्लेम काय आहे की बाबा वी बिलॉंग टू अ ग्रेट कल्चर. त्या अर्थाने एज नॉर्मली सेड संस्कृत के पहले भी तमिल था. हिस्टोरिकली एज फार एज लैंग्वेजेस इन इंडिया कंसर्न संस्कृत बहुत बाद में आया है, उसके भी पहले तमिल एग्जिस्टेंस में है. सो दे हैव दैट सेंस दैट वी बिलोंग टू अ वेरी ओल्ड लैंग्वेज, वी हैव अ कंटिन्यूअस हेरिटेज एज फार एज दिस लैंग्वेज इज कंसर्न, वी हैव अ कंसर्न फॉर इट. बरं ज्याला ते तमिळवरती भर देतात त्याला दे हॅव नॉट शट देमसेल्व्स टू द वर्ल्ड. If you look at the amount of literatures which they keep on translating, Karunanidhi himself was well versed with so much as far as European literature is concerned. म्हणजे त्यांचा ट्रान्सलेशन वरती जो काही भर असतो इन टर्म्स ऑफ जगभरातलं साहित्य आपल्या भाषेत ट्रान्सलेट झालं पाहिजे, त्याच्यातनं जी काही एक सेन्सिटिव्हिटी येते. सो दे डोंट हॅव दिस अँटेगनिस्टिक सेन्स. त्यांचं फक्त म्हणणं काय आहे की बाबा आमच्या भाषेसाठी आम्ही प्रयत्न नाही करणार तर कोण करणार? आणि हे आपल्याला महाराष्ट्रात कळू शकत नाही फॉर अ सिम्पल रिझन बिकॉज बॉम्बे बीन आर कॅपिटल अँड बॉम्बे बीन द सीट आउट ऑफ विच इन्फ्लुएन्स एमिनेट्स एज फार एज द रेस्ट ऑफ महाराष्ट्र इज कंसर्न, वी कैन नेवर अंडरस्टँड दिस सेन्स दैट वी कैन बी सो एक्सक्लुसिविस्ट अबाउट अ लँग्वेज, सो डेडली एक्सक्लुसिविस्ट. पण जसं मी म्हटलं की डिस्पाइट द फॅक्ट दॅट दे आर एक्सक्लुसिव्ह, देर आर मल्टिपल टॅमिल्स. दॅट्स अ वन थिंग दॅट यू हॅव गॉट टू अंडरस्टँड. त्याचे वेगवेगळ्या प्रकारच्या बोलीभाषा आहेत. आय डोंट वॉन्ट टू यूज द वर्ड डायलेक्ट फॉर इट बिकॉज दॅट्स अ व्हेरी रॉंग सॉर्ट ऑफ अ टर्म फॉर इट.
It's spoken in so many places all across the world. It keeps on enriching itself in terms of absorbing things from across the world. आणि कित्येकदा it absorbs words just as the words are. They don't bother to find a Tamil equivalent for it. पण आणि they are very insistent on that script. So it's not just a question of a Tamil which is spoken. It's also a question of a Tamil which is written. So you are deadly insistent about it. You make all efforts in terms of seeing to it that we would preserve it, protect it, further it. आणि ते असं म्हणतच नाही आहेत ना की तुम्ही लखनौमध्ये किंवा तुम्ही दिल्लीमध्ये तामिळ बोला. त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही लखनौ आणि दिल्लीमध्ये असल्या कारणाने आमच्यावरती हिंदी थोपवू नका. ज्याला कोणाला तामिळनाडूमध्ये हिंदी शिकायचं असेल तो शिकेल. ज्याला तर कुड स्पीक फ्लुएंट हिंदी. यू हॅव स्कोर्स. रजनीकांतचे हिंदी पिक्चर काढून बघा. यू नेवर फील दॅट इज अ तामिळ स्पीकर. यू हॅव हंड्रेड्स ऑफ देम हू कॅन डू दॅट. सो लँग्वेज मुळातच एक सहजतेचा मामला आहे. लँग्वेज मुळातच एक, आणि आजच्या काळामध्ये तर काहीच कुणावरती थोपून उपयोग नाही आहे. तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते तुम्हाला मिळेल. अशा प्रकारची स्थिती असलेल्या जगामध्ये असा अट्टास करणं की एखादी गोष्ट थोपवली गेली पाहिजे इज व्हेरी रॉंग इन द फर्स्ट प्लेस. पण त्यांचे जे जुने अनुभव आहेत, म्हणजे त्यांच्या केसमध्ये दे हॅव ऑलवेज इक्वेटेड द हिंदी का इम्पोजिशन विथ अ इम्पोजिशन. दे हॅड अ सेन्स की दॅट इज अ संस्कृताइज्ड हिंदी. म्हणजे त्यांच्यासाठी ते हिंदी, इंडिया आणि ब्राह्मण हे तिन्ही गोष्टी एकाच लाईनीने येतात. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला ते हिंदीला विरोध करतायत त्यावेळेला ते त्यांच्या अँटी ब्राह्मनिझममध्ये देखील रूटेड आहे. सो द्रविडियन नॅशनलिझम का जो एक स्ट्रॉंग अँटी ब्राह्मण सेन्स आहे, तो जो एक स्ट्रॉंग अँटी नॉर्थ इंडियाच्या सुपरस्टिशन्स, आमच्या सुपरस्टिशन्स ठीक आहेत, तुमच्या सुपरस्टिशन्स आम्हाला नको, तो त्या सेन्समध्ये पण रूटेड आहे आणि ते त्या एका कंटिन्यूममध्ये येतं. सो तामिळचा अट्टाहास हा फक्त तामिळचा अट्टाहास नाही आहे. तामिळचा अट्टाहास हा एका अर्थाने ब्राह्मणांना विरोध देखील आहे. अनफॉर्च्युनेटली यांना राजगोपालचारी डिड इट, हू वॉज अ ब्राह्मण. की राजगोपालचारीने 1937ला मुंबई मद्रास प्रांताचा मुख्यमंत्री असताना हे कायद्याने मॅन्डेटरी केलं की सगळ्या सरकारी शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवली जाईल. अँड इट स्टार्टेड विथ दॅट. म्हणजे जोपर्यंत दिस इज नॉट डन तोपर्यंत दे आर नॉट टॉकिंग अबाउट इट. म्हणजे द्रविडियन नॅशनलिझम का रूट इज 1916 का जस्टिस पार्टी. पण 16 to 35 nobody is talking about an exclusive Tamil nationalism वाला business. पण 37ला the minute राजगोपालचारी comes up with it, there is a strong opposition to it. आणि ते ऑपोजिशन जे आलेलं आहे ते काँग्रेसमधनं देखील आलेलं आहे की ज्या ह्या जस्टिस रिलेटेड नॉन ब्राह्मण अपर कास्ट तामिळमधल्या आहेत, मुदलियार्स आहेत आणि ह्या ज्या बाकीच्या जाती आहेत, त्यांनी देखील त्याला विरोध केलेला आहे. It's much later that the Dravidians move into a different trajectory altogether by almost insisting on this in an exclusivist manner. But I don't think that we are a poorer country for it. Just because of the fact that they did it is also responsible for the fact that contemporary India has 740 spoken languages. 400 of which are spoken by speech communities of at least 10,000. So you are an impressively diverse country. And there is no reason you should be worried about it if it leads to that sort of antagonism which takes you towards violence. One definitely needs to be worried about it. Nobody is denying that. की ज्याला ते तुम्हाला व्हायलन्सकडे घेऊन जातं त्याला त्याच्याबद्दलची ही रास्ता आहे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही आहे. But per se that people speak a language different from the one that I speak, I see no reason why that should be a reason for anxiety or apprehension. It should be a matter of celebration. की ठीक आहे, लोक बंगाली बोलतात, लोक तामिळ बोलतात, लोक मुंडा बोलतात, लोक गोंडी बोलतात, चांगलं आहे, छान भाषा आहे. आपला प्रॉब्लेम कुठे येतो की आपलं जे शिक्षणाची पद्धत आहे त्या पद्धतीने आपल्याला बहुभाषिकता एक अमूल्य मूल्य आहे की जे अप्रिशिएट केलं पाहिजे, याला ना कधी एक्सपोज केलेलं आहे, नाही कधी ते आपल्या अंगी बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मी कायम लोकांना विचारतो की बाबा पीपल कॅन होल्ड फोर्थ अबाउट शेक्सपियर, पण त्याला मी म्हटलं आणि ही चुकीची माझी अपेक्षा नाही आहे ना की
तुम्ही आम्ही आपण दोघंजण भारतीय आहोत, आपण दोघंही तिथले नाही आहोत, पण आज दुपारी आपण भेटून जर असं म्हटलं चल आपण उडिया साहित्यावरती बोलूया, तर somebody in Pune would be like, are you gone mad? For my simple point is, why not? म्हणजे आपण भारतात बसूनच बोलतोय ना की why can't we imagine that की आपण पुण्यामध्ये बोलून उडिया साहित्यावरती एक एकदम माहितीपूर्ण अशा प्रकारचा परिसंवाद भरवला जाऊ शकतो. हे का नाही घडू शकत? इट्स एन इंडियन लँग्वेज. कारण उडिया साहित्यावरती संवाद भरवायला पाहिजे, बरोबर आहे. मुद्दा असा उडिया साहित्यातलं आपल्याला माहिती काय आहे? शेक्सपियर विचार त्याला, शेक्सपियर सांगू शकतो. आमच्या इथं पुण्यामध्ये लोक जापनीज शिकतात, चांगलं आहे, शिकायला पाहिजे, माझा त्याला विरोध नाहीये, पण उडिया कुठे शिकणार? आय डोंट हॅव अ प्रॉब्लेम. पुण्यामध्ये लोक जापनीज शिकतात, जर्मन शिकतात, चायनीज शिकतात, स्पॅनिश शिकतात, रशियन शिकतात, फ्रेंच शिकतात. ह्याच्यासाठी अधिकृत पातळीवरती त्या सरकारांकडनं केले गेलेले प्रयत्न आहेत, नॉन गव्हर्नमेंट लेवलच्या असलेल्या इनिशिएटिव्ह आहेत, सगळं काही आहे. माय सिम्पल पॉइंट, जसं युनिव्हर्सिटी ऑफ पुणे हॅज अ डिपार्टमेंट ऑफ फॉरेन लँग्वेजेस, वाय डज द युनिव्हर्सिटी ऑफ पुणे नॉट हॅव अ डिपार्टमेंट ऑफ इंडियन लँग्वेजेस? वाय डोंट वी फील द नीड फॉर इट की आपण काश्मीरी शिकलं पाहिजे, आपण पंजाबी शिकलं पाहिजे, आपण उडिया शिकलं पाहिजे. आज महाराष्ट्रीयन्स आपल्याला ज्या सगळ्या प्रकारच्या अँझायटीज आहेत ह्याचं मूळ इज इन अ सर्टन आयडिया ऑफ महाराष्ट्रीयन नॅशनलिझम विच इज एक्स्ट्रीमली इन्सिक्युअर, एक्स्ट्रीमली अनबिलिव्हेबली इन्सिक्युअर. आपल्याला असं वाटतं की आपण हिंदीमध्ये बोलू शकतो, पण सिरियसली महाराष्ट्रामध्ये लोकांना हिंदी फारसं नीट कळत नाही. सिरियसली, वी हॅव नेव्हर रेड द क्लासिक्स ऑफ हिंदी लिटरेचर, नेव्हर. यू आस्क देम क्वेश्चन्स अबाउट हिंदी लिटरेचर, त्यांचं हिंदी फीचर फिल्म्सच्या पलीकडे अंडरस्टँडिंगच नाही. म्हणजे जवळजवळ 700-800 वर्षाची हिंदी साहित्याला परंपरा आहे, पण वी हॅव नो अंडरस्टँडिंग ऑफ इट बियॉन्ड व्हॉट वी सी ऑन दॅट बॉलिवूडवाला चीज. आणि जस्ट डोंट अंडरस्टँड वाय कॅन्ट दिस बी डन. हे मला कळतं की ठीक आहे बाबा, की इन वन फायनाईट ह्युमन लाईफ ती भाषा तिच्या लिपीसहित शिकणं आणि त्याच्यामध्ये वाचणं हे एका माणसाला फारसं जमू शकत नाही अबाउट मोर दॅन समथिंग लाईक 5 or 6 लँग्वेजेस. आणि त्या पण जर इंटरकनेक्टेड असतील तर इट इज बेटर. पण म्हणून माझा प्रश्नच तो आहे ना की देयर समथिंग कॉल्ड एज ट्रान्सलेशन विच इज अवेलेबल. इज अ फिनॉमिनल थिंग दॅट इज कॉल्ड एज अ साहित्य अकॅडमी. म्हणजे जगात तुम्हाला अशा प्रकारची संस्था बघायला मिळत नाही की विच मेक्स एन एफर्ट टू ट्रान्सलेट बिटवीन लँग्वेजेस अक्रॉस द कंट्री. गवर्नमेंट एजेंसी है, पब्लिशेस बुक्स at the cheapest of prices. Now, how many times have we bothered about reading something from Manipur, something from the tribal languages up in the northeast? असं काहीच वाचलं नसल्या कारणाने आपल्याला कायम असंच वाटतं आपला वडा सगळ्यात उंच. अजून वाढवायचं, अजून उंच वाढ, बावट का त्याच्यापेक्षा पण बऱ्याच भारी गोष्टी आहेत. तो प्रॉब्लेम आहे. आय हॅव नेव्हर फेल्ट दॅट, नेव्हर. तुम्ही हिंदी भाषिक एरियामध्ये नॉर्थ इंडियात गेला ना, ॲव्हरेज हिंदी भाषिक माणसाचा हा प्रॉब्लेम नसतो. जे लोक शासनामध्ये आहेत, जे लोक ब्युरोक्रेसीमध्ये आहेत, जे लोक ते शासकीय विद्यापीठ आणि तसल्या गोष्टींमध्ये आहेत, त्यांचा हा प्रॉब्लेम असतो की ते तामिळनाडूमध्ये हिंदीला विरोध करतात, ते हिंदीला विरोध करतात. आम्ही म्हटलं ठीक आहे ना, तुम्ही तामिळ शिका, काय प्रॉब्लेम आहे, वी विल ऑल स्पीक इन द सेम लँग्वेज. ते हिंदीला विरोध करतात ना, आपण तामिळ शिकायचं, त्यांच्याशी तामिळमध्ये बोलायचं, मग कशाला विरोध करतील? हा प्रॉब्लेम ह्यांचा आहे. कारण आयडिया काय, आम्ही काय म्हणून तामिळ शिकणार, तुम्ही हिंदी शिका. फनी आहे ना.
हा अट्टहास येतो कुठल्या पोझिशनमधनं? ही जी पोझिशन ऑफ अज्युम्ड पार आहे की आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, आम्ही तुमच्यापेक्षा वर्चस्व मोठ्या पोझिशनला आहे, आम्ही हिंदी भाषिक भारतामध्ये तामिळ भाषिकांपेक्षा जास्त आहे. हाऊ कॅन दॅट बी एनी बेसिस ऑफ एनी कंपॅरिझन? मग त्या बेसिसवर भारतात दुसऱ्या कुठल्याच भाषा बोलल्या गेल्या नाही पाहिजे. कोकणींनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं? तुम्ही असं म्हटलं असं नसतं ना. यू लिव्ह इन अ डेमोक्रॅटिक कंट्री, यू हॅव गॉट टू एक्सेप्ट इट की लोक वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलणार आहेत. बरं, सगळे हिंदी भाषिक एकसारखं हिंदी बोलत नाहीत. ज्या हिंदी भाषेला तामिळचा प्रॉब्लेम आहे ती प्रमाणबद्ध हिंदी आहे आणि ती मोस्टली संस्कृत डिराइव्ड आहे. मी त्या भारतेंदू हरिश्चंद्रच्या ज्या काही भाषा सुधारणा होत्या त्याच्यातनं आलेला प्रॉडक्ट येतो. त्या प्रकारचं हिंदी कुणीच बोलत नाही, कुणीही नाही. म्हणजे तुम्ही जर राजस्थानपासून बिहारपर्यंत गेले ना, देर आर मल्टिपल वेज बाय विच द लँग्वेज इज स्पोकन. म्हणजे यांनी इतकी वर्षी चालूगिरी केली की दे केप्ट ऑन इन्सिस्टिंग ऑन दिस की नाही, मैथिली इज जस्ट अ डायलेक्ट ऑफ हिंदी. पण ज्यावेळेला वाजपेयी गव्हर्नमेंट फॉर इट्स पॉलिटिकल कंपल्शन्स ग्रांटेड मैथिली द स्टेटस ऑफ अ सेपरेट लँग्वेज, यू रीड मैथिली, इट्स रिटन एग्जैक्टली इन द देवनागरी स्क्रिप्ट लाइक हिंदी इज रिटन. यू रीड इट टू अंडरस्टैंड कि लैंग्वेज कितना अलग है. For that they are asking the government to free them from the LBT, 10% LBT and GST. So the state on its own can take the decision or has to take reference from the central. GSTच्या बाबतीत GST सेंट्रल टॅक्स आहे, GSTच्या बाबतीत काही नाही करता येणार. पण LBT इज समथिंग दैट बिलोंग्स टू द स्टेट गवर्नमेंट. सो LBT के केस में स्टेट गवर्नमेंट कैन टेक अ पोजिशन सेइंग कि वी वेव इट ऑफ. If the state is convinced by the logic that this will generate enough number of jobs and will indirectly feed into the taxation machine, the state can say yes to it. The state won't have a problem with that. But GST nahi. GST, since it's a central tax, all that the state can do is appeal to the union government ki for a certain project it be waived. But आता तरी तशी सोय नहीं है. आता तरी GST एक ironclad law है and it can't be waived for any reason whatsoever. जोपर्यंत the GST council doesn't take a call on it. पण LBT they can definitely do that and they have done that in the past. लोकल टॅक्सेस ते अत्यंत इझिली वेव ऑफ करून टाकतात की जर तुम्ही त्यांना तसं कन्व्हिन्स केलं ना की ह्याचे इनडायरेक्ट बेनिफिट्स आहेत ॲज फार एज टॅक्सेशन इज कन्सर्न, इट इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी इन टर्म्स ऑफ जनरेटिंग एम्प्लॉयमेंट, दे विल डेफिनेटली से येस टू इट. दे डोंट हॅव अ प्रॉब्लेम विथ इट.